स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। प्रेमाचा अनोखा करार या कथेचा हा आहे आपला पुढचा भाग। पण हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका। राकेश असाही हसतो का? देवा, किती देखणा दिसतोय। आणि त्याची ती प्रेमळ नजर, त्या डोळ्यांनी चुंबकासारखं एखाद्या मुलीला आपल्याकडे ओढलं तर कोणती मुलगी त्याच्यावर पडणार नाही। म्हणूनच ही ऐश्वर्या पूर्णपणे त्याच्या पायाशी लोळण घेत पडली आहे। ईशाच्या मनातलं माकडासारखं चंचल मन पूर्णपणे बदलून गेलं होतं। आपण सोबत असताना तो पूर्णपणे वाईट होता असंही म्हणता येणार नाही। त्याचा तो राकटपणा, त्यावेळी तर अक्षरशः अंगावर काटा यायचा। पण जर त्याने माझ्याशी असंच रोमॅन्टिकपणे वागलं असतं तर? ईशा निर्लज्जपणे स्वप्न रंगवू लागली। अशा प्रकारे ऐश्वर्या आणि राकेश एकमेकात अधिकाधिक गुंतत गेले। त्यांच्या छोट्या राजकुमार मिहीरसोबत ते आनंदाने आपलं जग जगत होते। ईशा मात्र आपल्या मुलाकडे लक्ष देत होती। 6 महिन्यांपूर्वी अचानक त्याला पाहिलं होतं तेव्हा तो काळवंडलेला, निस्तेज आणि हाडं बाहेर आलेला दिसत होता। राकेश सोबत गाडीत देवकीने त्याला उचलून धरलं होतं। हा असा काय दिसतोय? असा चेहरा करत स्वतःचा मुलगा आहे याची साधीशी ओढ न दाखवणारी ती विचित्र बाई म्हणजे ईशाच होती। पण आज ऐश्वर्याच्या प्रेमात आणि मायेच्या सावलीत मिहीरच्या अंगावर थोडी माणसलता आली होती। त्याचा रंगही खुलला होता। तो उत्साहाने इकडे तिकडे धावत फिरत होता आणि त्याला पाहून ईशाच्या मनात पहिल्यांदाच हा माझा मुलगा आहे असं अभिमानाने सांगावंसं वाटलं। पण मिहीर मात्र ईशाकडे असा पाहून पुढे निघून जायचा, जणू त्याने एखाद्या घाणीत पाय ठेवला आहे। आई म्हणत तो ऐश्वर्याकडे धावत जायचा, तिच्या गळ्यात पडायचा, तिच्या गालांवर ओलसर प्रेमळ चुंबन द्यायचा। तेव्हा ईशाच्या पोटात कुठेतरी एक वेदना उठल्याशिवाय राहायची नाही। ऐश्वर्यासोबत राकेशचा तो लाडिकपणा, इतर सगळ्यांसमोर मात्र ताठ उभं राहणारं त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व, आणि मिहीरसोबत तो मुलासारखा होऊन करणारा लाड। राकेशच्या प्रत्येक रूपाने ईशाला तो पुन्हा पुन्हा आकर्षित करत होता। राकेश तर वेळ काढ न पाहता ऐश्वर्याला चिकटूनच फिरत होता। कोणी पाहत नाही ना याची पर्वा न करता, कधी घराच्या मध्यवर्ती हॉलमध्ये, कधी एखाद्या कोपऱ्यात, तो तिच्या कमरेभोवती हात गुंडाळून तिला स्वतःकडे ओढायचा आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवायचा। एकदा त्यांचं असं प्रेमळ चुंबन ईशाच्या नजरेस पडलं। ओठांना चावून घेणाऱ्या चुंबनातही प्रेम असेल तरच त्याची गोडी असते। फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी असलेली जवळीक एका टप्प्यावर कंटाळवाणे होते। चुंबनही मग प्रेमाची चव देत नाही, फक्त भूक भागल्याची जाणीव करून देतं। ईशाने पूर्वी राकेशला दिलेल्या चुंबनांबद्दल त्याच्या मनात मात्र आता फक्त किळस होती। आता ईशाचं मन अस्वस्थ होऊ लागलं होतं। त्या दोघांचं प्रेम तिच्या छातीत काट्यासारखं टोचत होतं। मी गर्भवती असताना राकेशने माझी अशीच काळजी घेतली होती, पण ते सगळं फक्त बाळासाठी होतं। तेव्हा मी त्याची कायदेशीर पत्नी होते, आणि आज ही तर फक्त त्याचं मूल जन्माला घालण्यासाठी आलेली एक स्त्री आहे, एवढंच ना? मग तिच्यासाठीच्या काळजीपलीकडे त्याच्या डोळ्यात एवढं प्रेम का दिसतंय? तो तिला इतक्या प्रेमाने चुंबन का देतो? तो तिला आपली प्रेयसी आणि भविष्यातील पत्नी म्हणाला होता, ते खरं होतं का? ईशाच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली। प्रेम असंच असतं का? मीच ते गमावलं का? मला पुन्हा एक संधी मिळू शकते का? पैसा तर माझ्याकडे आहेच, त्यासोबत त्याचं प्रेमही मिळालं तर? माझं नशीब पुन्हा उजळेल का? तिचं मन आता स्वार्थी गणितं मांडू लागलं होतं। याच दरम्यान ऐश्वर्या आणि राकेश मिहीरला घेऊन त्याच्या नेहमीच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेले। मिहीरची मासिक तपासणी होती। मूल खूपच अशक्त किंवा असामान्यपणे थकलेलं दिसलं तर ताबडतोब रुग्णालयात आणावं असा डॉक्टरांचा सल्ला होता। तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की सध्या रक्त चढवण्याची गरज नाही, त्याच्या रक्तातील पेशी योग्य प्रमाणात आहेत। हे ऐकून ऐश्वर्या आणि राकेश दोघांनीही सुटकेचा श्वास घेतला आणि ते रुग्णालयातून बाहेर पडले। गाडीत बसल्यानंतरच राकेशला आठवलं की त्याचा मोबाईल डॉक्टरांच्या कॅबिनमध्येच राहिला आहे। ऐश्वर्या, माझा फोन डॉक्टरांच्या रूममध्ये राहिला असावा असं वाटतंय, मी जाऊन घेऊन येतो असं म्हणत तो गाडीतून उतरू लागला। पण मिहीर ऐश्वर्याच्या मांडीवर उड्या मारत खेळत होता। डॅडीसोबत येशील का माझ्या बाळा? राकेशने हात पुढे केला। मिहीरने लगेच नकारार्थी मान हलवली। नाही असं म्हणत तो ऐश्वर्याला आणखी घट्ट चिकटला आणि तिच्या खांद्यावर चेहरा घासू लागला। आई आणि मुलाचं ते दृश्य पाहून राकेशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं। दोघेही इतके सुंदर दिसत होते तरीही त्याच्या मनात हलकीशी ईर्ष्या डोकावली। आणखी एक छोटं बाळ आलं तरीही माझ्याकडे वळूनही पाहणार नाही, माझी ही सुंदर राक्षसी मला विसरूनच जाईल असा विचार त्याच्या मनात आला।
पण काही झालं तरी माझ्या मनातली जागा मी कोणालाही देणार नाही, असा निर्धार करत त्याने ऐश्वर्याच्या गालावर एक गोड घट्ट चुंबन घेतलं आणि मोबाईल आणण्यासाठी आत निघून गेला. रुग्णालयात प्रवेश करत असतानाच कुणीतरी त्याला हाक मारली. मिस्टर राकेश देशमुख. राकेशने मागे वळून पाहिलं. एक स्त्री घाईघाईने त्याच्याकडे धावत येत होती. त्याने तिच्याकडे बारकाईने पाहिलं, पण ती कोण आहे हे त्याला लगेच आठवलं नाही. तुम्ही? त्याने कपाळावर हात फिरवत विचारलं. मला ओळखलं नाही का? मी शीला. तुमचा मुलगा मिहीर ज्या रुग्णालयात जन्मला तिथे मी नर्स म्हणून काम करत होते. तुमचा मुलगा जन्मल्यानंतर 2 दिवस त्याची काळजी मीच घेतली होती, ती म्हणाली. क्षणात राकेशच्या चेहऱ्यावर ओळखीची चमक आली. त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. ती कोण आहे? ऐश्वर्या ना? शीला गाडीत बसलेल्या ऐश्वर्याकडे बोट दाखवत म्हणाली. हो. तुम्हाला ऐश्वर्या माहीत आहे? राकेशने उत्सुकतेने विचारलं. अहो सर, तुम्ही असं कसं विचारता? तुमचा मुलगा रुग्णालयात असलेल्या त्या 2 दिवसात त्याला डोळ्यात तेल घालून जपणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्याच होती. ती नसती तर तुमच्या मुलाची अवस्था खूप गंभीर झाली असती. कदाचित त्याच्या जीवावरही बेतलं असतं. पण काहीही असो, आज तो ऐश्वर्याच्या हातात खूप चांगला आहे. तुम्ही तिच्याशी लग्न केलं का सर? खूप चांगली निवड आहे तुमची. तुमच्या मुलाला जन्म देणाऱ्या त्या स्त्रीपेक्षा ही ऐश्वर्या तुमच्या मुलासाठी देवाने पाठवलेली देवमाता आहे, असं म्हणत शीला अचानक थांबली. सॉरी सर, मी कदाचित जास्त बोलते असं वाटत असेल, ती संकोचात म्हणाली. राकेश मात्र तिच्या शेवटच्या शब्दांवरच थबकला होता. काय म्हणालात तुम्ही? ऐश्वर्याने माझ्या मुलाची काळजी घेतली होती? मला सगळं नीट सांगा. नेमकं काय झालं होतं? त्याने अस्वस्थ होत विचारलं आणि मग त्या नर्सने घडलेली संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली. श्याम आणि शरद दोघे परदेशात गेल्यानंतर आयुष्याचा तिटकारा येऊन एकटेपणात तडफडणारी ऐश्वर्या आपलं एकटेपण दूर करण्यासाठी एका खासगी कंपनीत केमिस्ट म्हणून काम करू लागली होती. राकेशचं लग्न झाल्यानंतर तो आपल्या पत्नीबरोबर सुखात असेल या विश्वासाने तिने स्वतःला त्याच्यापासून पूर्णपणे दूर केलं होतं. त्यानंतर तिने त्याला पुन्हा पाहण्याचाही प्रयत्न केला नव्हता. पूर्ण वेळ कामात स्वतःला बुडवून तिने स्वतःलाच विसरून टाकलं होतं. सकाळी आपल्या डार्लूसोबत थोडा वेळ, त्यानंतर ऑफिस, मग घर, अर्धवट जेवण, परदेशात असलेले आपल्या मित्र श्याम आणि शरदसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं, रात्रभर तळमळत रडणं आणि मग अर्धवट झोप, हेच तिचं आयुष्य बनून गेलं होतं. एक पोकळ आयुष्य. कसंही करून जगायचं आहे या निराश भावनेने ऐश्वर्या दिवस ढकलत होती. अशातच एके दिवशी ऑफिसमध्ये तिच्यासोबत काम करणारी एक सहकारी अचानक बेशुद्ध पडली. ऑफिसच्या वतीने ऐश्वर्या तिला घेऊन रुग्णालयात आली होती. अशक्तपणा आणि शरीरातील पोषणाची कमतरता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्या मुलीला एक दिवस रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला आणि तिला सलाईन लावण्यात आलं. औषध आणण्यासाठी बाहेर आलेली ऐश्वर्या अचानक थबकली. तिच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून तिचा श्वास अडखटला. राकेश, तो तिच्या समोर उभा होता, चेहऱ्यावर मोहक हसू घेऊन. हे स्वप्न होतं का? ऐश्वर्याने डोळे चोळून पाहिले. नाही, तोच होता, तोच तिचा राकेश देशमुख. राकेश आपल्या पत्नीसमवेत स्त्रीरोग तज्ज्ञांच्या कॅबिनकडे जात होता. धक्का, आश्चर्य, आनंद, नेमकं काय होतं हेच ऐश्वर्याला समजत नव्हतं. ती जागेवरच थिजून उभी राहिली. ईशाचं थोडंसं पुढे आलेलं पोट पाहताच ती गर्भवती असल्याचं ऐश्वर्याला समजलं आणि त्या एका जाणीवेने तिचं मन आनंदाने उड्या मारू लागलं. राकेशचा वारस येणार आहे. स्वतःच्या पोटात मूल वाढत असलं तरी तिला एवढा आनंद झाला असता की नाही हे तिलाही माहीत नव्हतं. पण राकेशचा वारस येणार होता आणि त्याचा आनंद म्हणजे तिचाही आनंद नव्हता का? म्हणून ती त्याच्यासाठी मनापासून आनंदी झाली. राकेशने ईशाला आपल्या जवळ घेतलं होतं. तिला आधार देतो, तिला पुढे घेऊन जात होता. त्यांच्या त्या वागण्यातून ते दोघे सुखी असल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि ऐश्वर्याचा आनंद आणखीनच वाढला. तिच्या मनात ना मस्तर होता ना दुःख. ती इतकी निस्वार्थी होती की ज्या पुरुषावर ती प्रेम करत होती तो दुसऱ्या स्त्रीसोबत आनंदी आहे हे पाहूनही ती त्याच्यासाठी आनंदी झाली होती. पण राकेश ईशाची काळजी घेत नव्हता. तो तिच्या पोटात वाढणाऱ्या आपल्या बाळाची काळजी घेत होता हे तिला कुठे माहीत होतं. त्याच्या आनंदाचं एकमेव कारणही तो छोटासा जीव होता. ऐश्वर्याचे पाय आपोआपच त्यांच्या मागे जाऊ लागले. ती स्वतःला विसरून डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागली. कुठे चाललीस? काय हवंय? एका कडक आवाजाने तिला थांबवलं. ऐश्वर्या दचकून थांबली.
तिच्यासमोर एक नर्स उभी होती. तिच्या ओळखपत्रावर शीला असं नाव लिहिलं होतं. शीला आंटी. ऐश्वर्याने लाडीक आवाजात हाक मारली. आंटी काय, मला सिस्टर म्हण. आधी सांग तुला काय हवंय. शीला रागाने म्हणाली. पण ऐश्वर्याला आत काय चाललं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आवरत नव्हती. राकेशच्या बाळाला आपल्या डोळ्यांनी पाहावं, त्याच्या पोटावर हात ठेवून त्या छोट्याशा जीवाची जाणीव करून घ्यावी, अशा कितीतरी इच्छा तिच्या मनात उसळत होत्या. ती डॉक्टरांच्या कॅबिनकडेच एकटक पाहत उभी होती. ए मुली, तुलाच बोलतेय, शीला पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली. ऐश्वर्याने तिला हाताला धरून थोडं बाजूला नेलं. ए काय करतेस, शीला ओरडली. सिस्टर, तुम्ही मला एक मदत केली पाहिजे, प्लीज. हवं तर मी तुमच्या पाया पडते, पण मला नाही म्हणू नका. ऐश्वर्या जवळजवळ रडवेल्या आवाजात विनवू लागली. तिची अवस्था पाहून शीलाचं मन थोडं पाघळलं. बोल, काय झालं, तिने अजूनही थोड्या कडक आवाजात विचारलं. आज चेकअपसाठी गेले आहेत ना ईशा आणि राकेश देशमुख, ऐश्वर्याने विचारलं. हो मग, शीलाने भुवया उंचावल्या. ती ईशा माझी मोठी बहीण आहे. तिने घरच्यांच्या विरोधात प्रेमविवाह केला, त्यामुळे ती घर सोडून निघून गेली. ऐश्वर्याने डोळ्यात अश्रू असल्याचा अभिनय करत ते पुसले. ओह, मग? शीलावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ऐश्वर्या क्षणभर गोंधळल्यासारखी झाली. मला माझ्या बहिणीला आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला पाहायची खूप इच्छा आहे. तुम्हीच मला त्यासाठी मदत केली पाहिजे, ती गोड आवाजात म्हणाली. मी काय करू? तुझ्या बहिणीकडे जा ना, तिलाच भेट, शीला दुर्लक्ष करत म्हणाली. अहो आंटी, मी तिच्याजवळ गेले ना तर ती खूप रागावते. माझ्यावर आणि तिच्या माहेरच्या लोकांवर तिला खूप राग आहे. ती रागावली तर तिच्या बाळासाठी चांगलं नाही ना. या अवस्थेत तिने आनंदी राहायला हवं, म्हणूनच मी तिच्या नजरेस पडत नाही, ऐश्वर्या डोळे इकडे तिकडे फिरवत म्हणाली. तिला तुमच्यावर एवढा राग का आहे? शीलाने हात छातीशी घालत विचारलं. आम्ही तिच्या लग्नाला पाठिंबा दिला नव्हता. आईबाबांच्या इच्छेविरुद्ध तिने लग्न केलं. थोडा वाद झाला, त्यामुळे तिचा राग आहे. ऐश्वर्या एकावर एक खोटं बोलत राहिली. तिचा राग योग्यच आहे मग, पण तरीही मी काय करू, शीला वैतागली. आंटी, प्रत्येक वेळी चेकअपनंतर डॉक्टर तुमच्या चेकअपची तारीख देतात ना. तुम्ही मला फोन करून ती तारीख आणि वेळ सांगाल का? मी त्या दिवशी येईन आणि लपून तिला पाहून घेईन. आणि तिचे स्कॅन रिपोर्ट्स, बाकीचे मेडिकल रिपोर्ट्स तेही मला दाखवाल का? ऐश्वर्याने अगदी लाडीक आवाजात विचारलं. शीला काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिली. मग तिचा चेहरा संतापाने लाल झाला. तू माझी गंमत करतेस का? माझी नोकरी घालवायचा विचार आहे का तुझा? तू कोण आहेस हेच मला माहीत नाही, आणि तुझ्यावर विश्वास ठेवून मी एखाद्या रुग्णाची मेडिकल माहिती तुला कशी देऊ? तुला माहीत आहे का हे कायदेशीर गुन्हा आहे? शीला आता चक्क ओरडू लागली होती. ऐश्वर्या काहीच बोलली नाही. ती घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. शीलाच्या मनात मात्र काहीतरी हललं. तिचा शांत चेहरा, तिची निरागस नजर, तिचं असहाय्य दिसणं, कुठल्याही कोणातून पाहिलं तरी त्या सुंदर चेहऱ्यावर तिला गुन्हेगारपणा दिसत नव्हता. ठीक आहे, तू खरंच त्या मुलीची बहीण आहेस याचा पुरावा काय आहे? मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? शीला थोडी नरमली, जणू तिला एक संधी देण्याचा विचार करत होती. ती लग्न करून घरातून निघून गेल्यानंतर आईबाबांनी तिच्याशी संबंधित सगळ्या वस्तू जाळून टाकल्या. ऐश्वर्या लगेच म्हणाली. ठीक आहे, फोनमध्ये तुमच्या दोघींचा एकत्र फोटो दाखव. माझा फोन हरवला, हा नवीन फोन आहे, ऐश्वर्याने क्षणाचाही विलंब न करता खोटं सांगितलं. शीला आता संतापाने तिच्याकडे पाहू लागली. आता लगेच इथून निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलावते. तुम्ही लोक मुलं चोरणाऱ्या टोळीतील आहात की काय? आत्तापासून तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगू का? उगाच माझा वेळ वाया घालवतेस. तिला चांगलंच सुनावून शीला तिथून निघून गेली. ऐश्वर्या मात्र तिथेच उभी राहिली. तिचा सगळा प्लॅन फसला होता. राकेशची गर्भवती पत्नी, तिच्या पोटात वाढणारं राकेशचं बाळ, त्या बाळाची प्रत्येक माहिती जाणून घेण्याची तिची इच्छा, सगळंच तिच्या हातातून निसटलं होतं. शेवटी वाढलेल्या चेहऱ्याने तिने आपल्या सहकार्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करून घेतला आणि तिथून निघून गेली. दिवस पुढे सरकत गेले तसे ईशाच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला ऐश्वर्या जणू आपल्या भावनांनीच वाढवत होती. ती वारंवार ईशाच्या पोटाकडे पाहायची आणि मनोमन त्या बाळाला आपल्या हातांनी स्पर्श करायची. तिथे ईशाच्या पोटात आणि इथे ऐश्वर्याच्या आठवणीत मिहीर दिवसेंदिवस वाढत होता. कधी ना कधी एखादं कारण सांगून ऐश्वर्या राकेशच्या घराच्या दारापर्यंत जायची, पण आज जाण्यासाठी कोणतं कारण सांगणार? सुरक्षा रक्षकही तिला आज जाऊ देत नसे. त्यामुळे ती फक्त तळमळीने राकेशच्या घराकडे पाहायची आणि जड पावलांनी परत फिरायची.
तिने ईशाला कधीच आपल्या आयुष्यातील प्रतिस्पर्धी मानलं नव्हतं. उलट ईशामुळेच राकेशचं आयुष्य सुंदर झालं आहे असंच ती मानत होती. राकेशच्या वारसाला पोटात वाढवणारी देवता म्हणून ती ईशाकडे पाहत होती. हा सारा आनंद फक्त राकेशसाठी होता. तो किती आनंदी असेल ना. त्याचं मन आनंदाने कसं उड्या मारत असेल असा विचार करताच ऐश्वर्याचं मन आनंदाने भरून जायचं. पोकळ झालेल्या ऐश्वर्याच्या आयुष्यात मिहीरच्या अस्तित्वाने जणू थंडगार पावसाच्या सरी आल्या होत्या. ती रोज आपल्या डार्लूसाठी नारळाची करंजी, गोड पदार्थ आणि छोट्या छोट्या नैवेद्यांनी पूजा करायची. मिहीरच्या सुखासाठी देवाकडे लाडाने प्रार्थना करायची. त्याच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आणि आपल्या डार्लूला एकच विनंती करायची, राकेशच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ देऊ नकोस. पण बिचारा ऐश्वर्याला तिचा डार्लू तर केव्हाच हरवून गेला आहे हे कसं करणार होतं. कधीकधी देवतांनीही मौन धारण करणं त्यांच्या भक्तांसाठी सोयीचं ठरतं. ऐश्वर्या आता पुन्हा हसत फिरू लागली होती. श्याम आणि शरद तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे तेव्हाही स्क्रीनवर दिसणारी तिची आनंदी हसरी ऐश्वर्या पाहून दोघेही तिला डोळे भरून पाहत राहायचे. काय ग, तुझा चेहरा किती खुललाय. आपली ऐश्वर्या पुन्हा पूर्वीसारखी झाली वाटतंय. मित्रांनी आनंदाने विचारलं आणि उत्साहाच्या भरात ऐश्वर्याने आपल्या मनातलं गुपितच सांगून टाकलं. मला असं वाटतंय की मी राकेशच्या बाळाला माझ्या पोटातच वाढवते. मला इतका आनंद होतोय ना. असं म्हणत तिने प्रेमाने आपल्या पोटावरून हात फिरवला. तिचं बोलणं ऐकून श्याम आणि शरदने संतापाने दात घट्ट आवडले. ऐश्वर्या, अजूनही तू त्याला विसरलेली नाहीस का? विसरण्याचं नाटक करत होतीस नाही का? हे योग्य नाही. तो कुणा दुसऱ्या स्त्रीसोबत आयुष्य जगतोय आणि त्यांना मूल होणार आहे आणि तू त्या मुलाला आपलं मूल समजून त्याच्यावर प्रेम करतेस. तू वेडी झाली आहेस का? नीट ऐक. त्याला विसर आणि आपल्या आयुष्याकडे लक्ष दे. त्याला भेटण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या पत्नीशी बोलणं हे सगळं बंद कर. तुला श्याम आणि शरद नावाचे 2 मित्र आहेत हे तरी विसरू नकोस. श्याम रागाने बोलला. त्याच्या शब्दांनी ऐश्वर्याला आपल्या उत्साहात काय बोलून गेली याची जाणीव झाली. तिने मनातल्या मनात स्वतःच्या डोक्यावर हात मारला. अरे नाही रे, मी त्यांना का भेटायला जाईन? आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती आनंदी असेल तर आपल्यालाही आनंद होतो ना. तसंच आहे हे. ती कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली. बघ ऐश्वर्या, तू बाबांना वचन दिलं आहेस. राकेशसोबत तुझं आयुष्य कधी असणार नाही असं तू शपथ घेऊन सांगितलं आहेस. त्यामुळे तू ते वचन मोडणार नाहीस अशी माझी अपेक्षा आहे. श्यामने तिला समजावलं. ऐश्वर्याचा चेहरा लगेच उतरला. तिने एक दीर्घ श्वास घेतला. हो, मला समजतंय. मी बाबांना दिलेलं वचन कधीच मोडणार नाही आणि राकेशला आधीच एक जीवनसाथी असताना मी त्याची जीवनसाथी कशी होऊ शकते? ते कधीच होणार नाही, ती मित्रांना वचन देत म्हणाली. मग ती शांतपणे बसून राहिली. मला राकेशसोबत आयुष्य वाटून घेण्याचा अधिकार नाही, पण त्याचं सुख दुरून पाहून आनंदी होण्यापासून मला कोण रोखू शकतं? असं म्हणत तिने स्वतःलाच समजावलं. असंच करत 1 महिना निघून गेला. एके दिवशी ऐश्वर्याच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. तिने फोन उचलून कानाला लावला. मी शीला बोलतेय. समोरून दमदार आवाज आला. ऐश्वर्याचा घसा अचानक कोरडा पडला. मॅडम? आंटी? हो, ते सगळं राहू दे. आज मिस्टर राकेश देशमुख आणि ईशा संध्याकाळी 4:30 वाजता चेकअपसाठी येत आहेत. तुला सांगायचं होतं म्हणून सांगितलं. इतकं बोलून शीलाने फोन ठेवून दिला. ऐश्वर्याला क्षणभर काहीच सुचेना. तिला संध्याकाळपर्यंत आपल्या बाळाला पाहण्यासाठी थांबावं लागणार होतं. आपल्या बाळाला? तिच्या मनात प्रश्न उमटला. हो, राकेशचं बाळ म्हणजे तिचं बाळच ना. जे बाळ तिच्या पोटात असायला हवं होतं. तिने तळमळीने आपल्या पोटावरून हात फिरवला. पण काहीही असो, ते माझं बाळ आहेच असं म्हणत तिच्या डोळ्यात आलेला एकटाच अश्रू तिने पुसून टाकला. 4:30 वाजता ती अगदी वेळेवर रुग्णालयात पोहोचली. आंटी, आंटी म्हणत ती शीलाभोवती फिरू लागली. कशामुळे कोण जाणे, पण शीलाला तिच्याशी आता पूर्वीसारखं कठोर वागता येत नव्हतं. राकेश आणि ईशा डॉक्टरांच्या कॅबिन बाहेर बसून आपल्या नंबरची वाट पाहत होते आणि ऐश्वर्या लपून उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती. राकेशकडे पाहताना तिच्या डोळ्यात समाधान होतं, तळमळ होती, प्रेम होतं आणि अश्रूही होते. ती पापणीला लवता त्याच्याकडे पाहत राहिली. तो दुसऱ्या एका स्त्रीचा नवरा आहे हे चुकीचं आहे तिचं मन तिला बजावत होतं. मी त्याला माझं बनवण्याच्या इच्छेने पाहत नाहीये. मी फक्त त्याचा आनंद आपल्या मनात साठवून घेत आहे. त्याच्यासाठी आनंदी होत आहे असं म्हणत तिने स्वतःलाच समजावलं. त्यानंतर तिची नजर ईशाच्या पोटावर गेली. तिने जणू आईच्या मायेने ईशाच्या पोटाकडे पाहिलं. बाळाला ती पोटात वाढवते, पण त्याचं मातृत्व तर मी अनुभवते ना. माझ्या गोड बाळा, आय लव्ह यू
असं मनात म्हणत तिने हवेत एक चुंबन उडवलं आणि जणू तिच्या मनातलं प्रेम जाणवल्यासारखं ईशाच्या पोटात वाढणारं 4 महिन्यांचं बाळही हसत असल्यासारखं तिला भासलं. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्द, लाड किंवा चुंबनांची गरज नसते. काही भावना फक्त मनापासून अनुभवायच्या असतात. थोड्याच वेळात राकेश आणि ईशाला स्त्रीरोग तज्ज्ञांच्या कॅबिनमध्ये बोलावण्यात आलं. ते दोघे नजरेआड होईपर्यंत ऐश्वर्या मान उंचावून त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग पुन्हा ती शीलाकडे धावत गेली. शीला एका ट्रेमध्ये काही औषधं व्यवस्थित ठेवत होती. आंटी, ऐश्वर्या तिच्या मागे जाऊन उभी राहिली. शीला वळून तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. तू काय सासरच्या घरासारखी इकडे तिकडे मोकळेपणाने फिरतेस? कुणाच्या लक्षात आलं ना तर माझी नोकरी जाईल. प्लीज आता लवकर निघ, मला मॅटर्निटी वॉर्डमध्ये ड्युटी आहे, शीला कडक आवाजात म्हणाली. निघते निघते, पण त्याआधी एक छोटीशी मदत हवी आहे, ऐश्वर्या लाडीकपणे म्हणाली. काय मदत? बाळाचा स्कॅन रिपोर्ट हवा आहे का? व्हॉट्सअप करते तुला, शीलाने तिच्याकडे न पाहताच विचारलं. नाही, मला बाळाचा स्कॅन होताना पाहायचा आहे, ऐश्वर्या अचानक उत्साहाने म्हणाली. हे ऐकताच शीलाला जवळजवळ भोवळच आली. ही मुलगी आता काय नवीन मागतेय असा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला. शीला ऐश्वर्याकडे संतापाने पाहू लागली आणि ऐश्वर्या मात्र डोळे मिचकावत बाहुलीसारखी गोड हसली. तुला मदत करण्याच्या पापाची शिक्षा म्हणून मला छातीत दुखायला लावू नकोस, आता नीट इथून निघून जा, शीला डोळे फिरवत म्हणाली. आंटी प्लीज, माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? बाळ जन्माला आल्यानंतर मला त्यांना कुठे पाहता येणार आहे? माझी बहीण मला ते बाळ पाहू देईल का? बाळ पोटात असतानाच मला त्याला पाहण्याची संधी मिळणार आहे. माझ्या बहिणीच्या बाळाला पाहण्यासाठी माझं मन किती तळमळतंय माहीत आहे का? तुम्ही मनावर घेतलं तर मी फक्त एका कोपऱ्यात लपून उभी राहीन, कुणालाही कळणार नाही, फक्त बाळाला पाहून निघून जाईन. ऐश्वर्या ओठपुढे करत रडण्याचा अभिनय करू लागली आणि तिच्या त्या अतिनाटकी अभिनयाला शीला चक्क भुलली. ठीक आहे, काहीतरी व्यवस्था करते. तू काहीही मागितलंस की तुला नकार द्यावासा वाटतच नाही. तू माझ्यावर कसली जादू केली आहेस कोण जाणे. मायावी मुलगी आहेस तू. थांब, मी जाऊन काही करता येतं का ते पाहते, असं म्हणत शीला विचार करू लागली. बऱ्याच विचारानंतर तिने एक मार्ग शोधून काढला. तिने ऐश्वर्याला रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कोट, मास्क आणि हेडकॅप घालून तयार केलं आणि तिला घेऊन राकेश आणि ईशा ज्या स्कॅनिंग रूममध्ये होतं तिथे नेलं. ऐश्वर्या एका कोपऱ्यात उभी राहून खोली साफ करण्याचा अभिनय करू लागली आणि मग स्क्रीनवर ईशाच्या पोटात वाढणारं बाळ एका छोट्याशा ठिपक्यासारखं दिसलं. ऐश्वर्याचे डोळे विस्पारले, तिचं मन आनंदाने भरून आलं, तिचं शरीर रोमांचित झालं. माझं बाळ, या एका भावनेने तिच्या पोटात कुठेतरी अनामिक धडधड निर्माण झाली. डोळ्यात चमक घेऊन ती स्क्रीनकडे पाहत राहिली. तिला ईशाच्या पोटावर हात ठेवून आपल्या बाळाची जाणीव करून घ्यावीशी वाटत होती, पण ती आधीच परवानगीशिवाय आत आली होती. जर कुणाला हे समजलं तर शीलाची नोकरी जाऊ शकत होती आणि कदाचित तिलाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं असतं. म्हणून ही संधी मिळाली, एवढंच पुरेसं आहे असं स्वतःला समजावत ऐश्वर्या शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहिली. रुग्णालयातील कर्मचारी असली तरी गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टर आणि पतीशिवाय इतर कोणालाही आत जाण्याची परवानगी नसते. पण ही ऐश्वर्या मात्र सगळ्यांच्या नजरेत धूळफेक करून एका कोपऱ्यात उभी राहिली होती आणि मग दर महिन्याला शीलाच्या मदतीने तिचं हे गुप्त अभियान सुरूच राहिलं. कसंही करून एखाद्या फटीतून आत शिरलेल्या चपळ उंदरासारखी ती स्कॅनिंग रूममध्ये पोहोचायची आणि स्क्रीनवर आपल्या बाळाला पाहून घ्यायची. CCTV कॅमेऱ्यांची तपासणी कुणी संशय येईपर्यंत करणार नव्हतं आणि ऐश्वर्याही संशय येईल असं काही करणार नव्हती. दरम्यान ऐश्वर्या आणि शीलाची मैत्री मात्र खूपच वाढली. आपल्या बहिणीच्या मुलासाठी ही मुलगी एवढी विरघळून जाते हे पाहून शीलाच्या मनात ऐश्वर्याबद्दलचा आदर वाढला. कधी घरचे बनवलेले पदार्थ, कधी एखादा गोड पदार्थ दोघे एकमेकींसोबत वाटून खायच्या, खूप गप्पा मारायच्या. अशाच प्रकारे 6वा महिना आला. त्या दिवशीच्या स्कॅनिंगच्या वेळी डॉक्टरांनी सहज विचारलं, ईशा, तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवतात का? राकेश आणि ईशा दोघांनीही डॉक्टरांकडे पाहिलं. ईशाने मात्र फारसा रस दाखवला नाही. कसल्या हालचाली डॉक्टर? राकेशने उत्सुकतेने विचारलं. बाळ आत हातपाय हलवतं, हालचाल करण्याचा प्रयत्न करतं. आईला त्या हालचाली चांगल्या जाणवतात. अजून बाळाने किक करायला सुरुवात केली नाही का? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारलं. ईशा मात्र कोणतीही विशेष भीती किंवा काळजी न दाखवता अगदी सामान्यपणे बसली होती. पण राकेशच्या चेहऱ्यावर मात्र काळजी स्पष्ट दिसत होती आणि हे सगळं दूर उभी राहून पाहणाऱ्या ऐश्वर्याच्या हृदयातून जणू रक्तच वाहू लागलं. राकेश तिचा नव्हता तरीही तिची सर्वात मोठी एकच इच्छा होती,
राकेश नेहमी आनंदी असावा. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ नये. त्याने आयुष्यात फक्त आनंदच अनुभवावा. त्याचा चेहरा जरी क्षणभर उतरला तरी ऐश्वर्याचं हृदय नकळत दुखायचं. डॉक्टरांनी ईशाच्या पोटावर जेल लावला आणि स्कॅन सुरू करण्याची तयारी केली. तेवढ्यात मागून आवाज आला. डॉक्टर. दाराशी शीला उभी होती. तुम्हाला भेटायला तुमचे पती आले आहेत. मी त्यांना रूममध्ये बसवलं आहे, शीला म्हणाली. आणि बोलताना तिने एका कटाक्षाने ऐश्वर्याकडे पाहिलं. हो येते मी, फक्त 2 मिनिटात येते, असं म्हणत डॉक्टर बाहेर निघून गेल्या. आता खोलीत फक्त राकेश आणि ईशा होते आणि एका कोपऱ्यात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या पोशाखात ऐश्वर्या उभी होती. अजून किती वेळ लागणार आहे, ईशा वैतागून म्हणाली. राकेशने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. तो हात छातीशी घालून भिंतीला टेकून उभा राहिला होता. ऐश्वर्या हळूहळू त्यांच्याजवळ जाऊ लागली. तिच्या मनात भीतीची लहर उठत होती, पण ती बाहेरून स्वतःला शांत दाखवत होती. मी हे फक्त माझ्या बाळासाठी करतेय, असं म्हणत ती स्वतःलाच समजावत होती. काय सर, स्कॅन करणाऱ्या डॉक्टर बाहेर गेल्यात का? बराच वेळ झाला अजून आल्या नाहीत, तिने बोलण्याची सुरुवात केली. राकेशने तिच्याकडे पाहून एक औपचारिक हसू दिलं. त्याला संभाषण पुढे वाढवण्याची इच्छा नव्हती. ईशाने मात्र वैतागून दुसरीकडे तोंड वळवलं. ऐश्वर्याने मास्क, हेडकॅप आणि एप्रॉन घातलेला असल्यामुळे तिचा चेहरा किंवा शरीरयष्टी त्यांना स्पष्ट दिसत नव्हती. कितवा महिना आहे, ऐश्वर्याने विचारला आणि ती ईशाच्या पोटाकडे हात नेणार इतक्यात ईशा संतापाने ओरडली. पोटाला हात लावू नकोस, दूर उभी राहा. ऐश्वर्या दचकून थांबली. ईशा, राकेशने हात आवडून तिला आवरलं. ईशाने मात्र बेफिक्रीने दुसरीकडे तोंड वळवलं. राकेशने ऐश्वर्याकडे पाहिलं. त्याच्या ओठांवर हलकंसं पण थोडं उदास हसू होतं. 6 महिने, त्याने हळू आवाजात सांगितलं. ओह, मग आता बाळ पोटात फुटबॉल खेळत असेल ना? तुम्हालाही खूप मजा येत असेल ना? ऐश्वर्याने काहीच माहीत नसल्यासारखं विचारलं. राकेशचा चेहरा क्षणात उतरला. अजून बाळाच्या हालचाली जाणवत नाहीयेत, तो कपडावर हात फिरवत दुःखाने म्हणाला. त्याचा चेहरा पडलेला पाहून ऐश्वर्याच्या डोळ्यातही वेदना दाटून आली. तिने हळूहळू खाली वाकून ईशाच्या पोटाकडे पाहिलं. बाळा इकडे बघ, तुझे बाबा खूप दुःखी झालेत. तू निरोगी आणि सक्रिय असशील तरच ना बाबा आनंदी होतील. तू बाबांचा लाडका आहेस ना? हो म्हण ना, एक किक देऊन दाखव बरं, असं म्हणत ऐश्वर्याने ईशाच्या पोटावर हात ठेवून बाळाशी लाडाने बोलायला सुरुवात केली. राकेश तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता, पण पोटात कोणतीही हालचाल झाली नाही. राकेशने काही उपयोग नाही अशा अर्थाने खांदे उडवत ओठ वाकवले. अहो सर, तुमचा हात द्या, ऐश्वर्याने हात पुढे केला. बाळाशी कुणी बोललं तर तेही प्रतिसाद देतं. तुम्हीच ना त्याचे बाबा, तुमच्या बाळाशी बोला. राकेशने तिला वरपासून खालपर्यंत एक विचित्र नजर टाकली, तरीही त्याने तिच्या हातात आपला हात दिला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ऐश्वर्याचं संपूर्ण शरीर थरथरलं. जगाला हादरवून सोडणारा एखादा भूकंप तिच्या छोट्याशा हृदयात येऊन धडकला असता तर एक नाजूक मुलगी तो कसा सहन करू शकली असती? हे कसले भाव होते देवा! जणू स्वतः देव तिच्यासमोर प्रकट होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. एवढं सुंदर सुखदायी भावविश्व, पण ते पूर्ण मनाने अनुभवण्याचं भाग्यही तिच्या नशिबी नव्हतं. तो तिचा नव्हता. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या संपूर्ण शरीरातून हाय व्होल्टेज वीज गेल्यासारखा सुख आणि वेदना दोन्ही देत होता. तिने ओठ चावून स्वतःला सावरलं आणि बिचारा राकेश मात्र तिच्या अस्वस्थ डोळ्यांकडे आणि थरथरणाऱ्या हातांकडे पाहत काहीच समजत नसल्यासारखा तिलाच निरखत राहिला. अचानक स्वतःला सावरत ऐश्वर्याने त्याच्या हातासोबत स्वतःचाही हात ईशाच्या पोटावर ठेवला. राकेश मात्र मोठमोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. बोला सर, ऐश्वर्याने त्याला हलकंसं पुढे ढकललं. राकेशला मात्र प्रचंड संकोच वाटत होता. पोटात असलेल्या बाळाशी अशा प्रकारे बोलण्याची त्याला सवय नव्हती. त्याच्या मनात बाळासाठी प्रेम होतं, पण ऐश्वर्यासारखं त्याच्याशी बोलणं त्याला जमत नव्हतं. काय बोलू, तो बुचकळ्यात पडल्यासारखा म्हणाला. तुमचं बाळ आहे ना, काहीतरी बोला, ऐश्वर्याने किंचित अधिकाराने सांगितलं. राकेशने एक दीर्घ श्वास घेतला. डोळे मिटून पुन्हा उघडत तो हळू आवाजात म्हणाला. बाळा, कसा आहेस रे? बाबा तुझी खूप वाट पाहतोय. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. तुलाही बाबांची आवड आहे ना? चल हो म्हण बरं. तो हसत उत्सुकतेने बाळाशी बोलत होता. त्याच्या त्या हसण्यात ऐश्वर्या क्षणभर पूर्णपणे हरवून गेली, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली. उत्तर दे बाळा, तुला बाबा आणि ही आई दोघेही खूप आवडतात ना? ती राकेशकडे प्रेमळ नजरेने पाहत बोलली आणि जणू हो म्हणत मिहिरने आतून एक जोरदार किक मारली. दोघांच्याही हाताखाली ती हालचाल जाणवली. राकेशने आनंदाने भरलेल्या आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहिलं. आणि ऐश्वर्या, ती तर भावनांचा महासागर बनून उभी होती.
एका आईच्या डोळ्यात असतो तसा आनंद तिच्या डोळ्यात भरून आला होता. तुम्ही दोघेच माझे आईबाबा आहात असं मिहीरने शब्दांशिवाय सांगून टाकलं होतं. थँक्यू. राकेशचे डोळे पाणावले. ऐश्वर्याने ठीक आहे अशा अर्थाने मान हलवली, पण राकेशच्या मनात मात्र एक प्रश्न घोळत राहिला. माझ्या आनंदाचं कारण मी या बाळाचा पिता आहे, पण तिच्या डोळ्यात एवढा आनंद का आहे? त्यापेक्षाही काहीतरी वेगळं आहे, शब्दात सांगता न येणारं. हे काय आहे? नक्कीच ही चुकीची नजर नाही. मग ही मुलगी माझ्याकडे अशी का पाहते? त्या नजरेने त्याच्या मनाला हलवून सोडलं होतं. लहान मुलगी आहे, कदाचित उत्साहाच्या भरात असेल. बाळ हल्ल्याचा आनंद तिच्या डोळ्यात दिसतोय, असा विचार करून त्याने स्वतःला समजावलं. त्याला खरं प्रेम कसं दिसतं हे माहीत असतं तर कदाचित त्या नजरेचा अर्थ त्याला समजला असता. राकेशने ऐश्वर्याचा हात न सोडता बाळाच्या हालचालीत रमून आनंद घेतला आणि या दोघांचा हा सगळा गोंधळ सहन न झालेली, पोटात बाळाला जागा देणारी ईशा मात्र कदाचित झोपून गेली होती. राकेशच्या आनंदाला सीमा नव्हती, जणू तो हवेत उडत होता. मुलाच्या हालचाली जाणवताच त्याने कृतज्ञतेने ऐश्वर्याकडे पाहिलं. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, तो म्हणाला. ऐश्वर्या फक्त हसली. डॉक्टर परत आल्या आणि ऐश्वर्या हळूच तिथून निसटली. नेहमीप्रमाणे लपून उभी राहून तिने स्कॅनमध्ये आपल्या बाळाला पाहिलं. माझं बाळ. या भावनेपलीकडे तिच्या मनात दुसरा कोणताही विचार उरला नव्हता. माझ्या लाडक्या बाळा, ती डोळे मिटून मनातल्या मनात म्हणाली. जणू तिच्या गर्भातच ती मिहीरला घेऊन फिरत होती. त्यानंतर राकेशही ऐश्वर्याने शिकवल्याप्रमाणे रोज आपल्या पोटातल्या बाळाशी बोलू लागला आणि प्रत्येक वेळी त्याच्या प्रश्नांना मिहिरातून एखाद्या हालचालीने उत्तर द्यायचा. 7वा, 8वा आणि 9वा महिना ईशाचं पोट वाढत गेलं आणि ऐश्वर्या मात्र विचारांनी, भावनांनी आणि प्रेमाने मातृत्व वाहत राहिली. 9व्या महिन्यात एके दिवशी ईशाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाळ बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. त्यातच तिच्या गर्भजलाची पिशवीही फुटली होती. गर्भजल कमी झाल्यामुळे बाळासाठी धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून डॉक्टरही चिंतेत होते. वेदना असह्य झाल्यामुळे ईशा बाळाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण वेदना सहन न झाल्याने ती किंचाळत किंचाळत शेवटी बेशुद्ध झाली. शीलामार्फत ही बातमी ऐश्वर्यापर्यंत पोहोचली आणि पुढच्या क्षणी ती अस्वस्थ मनाने रुग्णालयात धावत आली. परिस्थिती समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ही मुलगी बेशुद्ध झाली आहे. ऑपरेशनची तयारी करा. बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊन काही अनर्थ होण्याआधी लवकर करा, असं डॉक्टरांनी घाईघाईने सांगितलं आणि बाहेर निघून गेल्या. नर्सेस इकडून तिकडे धावपळ करू लागल्या आणि त्या गोंधळाचा फायदा घेत ऐश्वर्या पुन्हा आत शिरले. ऐश्वर्याने ईशाच्या मोठ्या झालेल्या पोटावर हात ठेवला. बाळा, आई बोलते रे, तुझी आई बोलते. बाहेर ये ना बाळा, आईला भेटायला धावत ये. तुला सोडलं तर माझं या जगात कुणीच नाही रे. या जगात तूच फक्त माझं आहेस. आईला रडता येत नाही रे, पण तू ठरवलंस तर तुझ्या आईला हसवू शकतोस, आनंदी करू शकतोस. करशील ना? तिचा घसा कोरडा पडला होता. प्रत्येक शब्द वेदना सहन करत बाहेर पडत होता आणि जणू आलोच आई असं सांगत मिहीर गर्भजलात अलगद पोहत खाली सरकला, आईच्या शब्दांना नकार न देता. ईशा वेदनेने मोठ्याने किंचाळली. डॉक्टर धावत आल्या आणि जवळ उभ्या असलेल्या ऐश्वर्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, ही मुलगी कोण आहे? हिला बाहेर पाठवा. ऐश्वर्या मात्र नर्सच्या हातात डोळे न उघडता या जगात नुकत्याच आलेल्या आपल्या मुलाकडे पाहत हळूहळू मागे सरकू लागली. बाळा, तिचा आवाज त्या छोट्याशा कानांपर्यंत पोहोचला की काय कोण जाणे. मिहीरचे नाजूक ओठ थरथरले. त्याने तोंड उघडून जोरजोरात रडायला सुरुवात केली आणि ऐश्वर्या मात्र ओठांवर आनंदाचं मोठं हसू घेऊन तिथून बाहेर पडली. तिला वाटत होतं आत्ताच पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये उडी मारून नाचावं. ती धावत शीलाकडे गेली आणि तिच्या गळ्यात हात घालून आनंदाने उड्या मारू लागली. मला मुलगा झाला, माझा मुलगा झाला. ती आनंदाच्या भरात ओरडत होती, पण हा तिच्या बहिणीचा मुलगा होता, त्यामुळे तो तिच्यासाठी मुलासारखाच आहे असं समजून शीलाने तिच्या आनंदाला फारसं गंभीरपणे घेतलं नाही. ईशा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होती. मिहीरला पहिलं दूधही नर्सच्या मदतीने कसंबसं दिलं गेलं. पुढच्या वेळी बाळाला तिच्याकडे आणलं गेलं, पण ईशाने त्याला हातात घेणं तर दूरच, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. हे घेऊन जा आणि पुन्हा कधीही माझ्या डोळ्यांसमोर आणू नका. या छोट्या घाणेरड्या जीवामुळे मी किती वेदना सहन केल्या आहेत माहीत आहे का? छी, मला आधी माहीत असतं की गर्भवती होण्याची ही शिक्षा आहे तर मी कधीच प्रेग्नेंट झाले नसते. मॅडम, असं काय बोलताय? हे तुमचं बाळ आहे, आधी त्याला दूध द्या, नर्सने रागाने सांगितलं. ते काही शक्य नाही. हा त्रास माझ्या छातीशी धरून मी त्याला दूध देणार नाही. माझे स्तन सैल पडतील. तुम्हीच याची काळजी घ्या. आधी डॉक्टरांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ईशाकडे अविश्वासाने पाहत नर्स तिथून निघून गेली. ईशाने डॉक्टरांशी बोलून मिहीरची पूर्ण जबाबदारी रुग्णालयावरच सोपवली.
पण मिहीर ठरलेल्या तारखेच्या तब्बल 20 दिवस आधी जन्माला आला होता. त्यामुळे त्याला शरीराची ऊब आणि सततची काळजी आवश्यक होती. त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याची गरज नव्हती, पण आईच्या छातीची ऊब त्याला दिवस रात्र मिळणं अत्यंत आवश्यक होतं. डॉक्टरांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं, पण आईच आपल्या मुलाला जवळ येऊ देत नव्हती. त्यामुळे नर्सेसची अवस्था बिकट झाली. एकमेकींच्या ड्युटीच्या वेळेनुसार त्या मिहीरला जवळ घेत होत्या, पण आईच्या शरीरा इतकी ऊब त्या देऊ शकत नव्हत्या. मिहीर सतत किणकिणत रडत राहिला. तो दूधही नीट पित नव्हता. त्याला थोडा तापही आला होता. रुग्णालय प्रशासन घाबरून ईशाकडे गेलं, पण ईशाने फक्त खांदे उडवले. जगला तर जगला, मेला तर मेला अशा भावनेने. आणि त्याचवेळी एक रक्षण करणारी देवदूत बनून ऐश्वर्या तिथे आली. तिने मिहीरला आपल्या छातीशी घट्ट धरून घेतलं. आपला दुपट्टा पाळण्यासारखा छातीवर बांधला आणि त्यात मिहीरला अलगद ठेवून कवेत घेतलं. दिवस रात्र ती त्याला आपल्या छातीशी धरून राहिली. रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नजरेत ऐश्वर्या एक अद्भुत मुलगी बनली होती. ती आपल्या मुलाला छातीशी कवटाळून त्याला स्वतःची ऊब देत होती. आई बनून त्याच्याशी तासनतास बोलत होती. तिचं तोंड दुखेपर्यंत ती त्याच्याशी गप्पा मारत राहायची. जणू त्याने आई या नात्याची जाणीव ओळखली होती. मिहीर सुरक्षितपणे तिच्यात लपून बसला. रक्ताचं नातं असलेलं कुणीही जवळ नसतानाही मनाने त्याला आपल्या गर्भात वाहून आई झालेल्या ऐश्वर्याच्या कुशीत तो आश्रयाला आला. ऐश्वर्याच्या आयुष्यातील ते सर्वात सुंदर दिवस होते. मिहीरला आपल्या कुशीत घेऊन ती स्वतःही एखाद्या छोट्या मुलीसारखी आनंदी झाली होती. त्याच्याशी अखंड बोलत राहायची आणि त्याच्यासाठी सुंदर अंगाई गात झोपवायची. प्रत्येक वार्डमध्ये जाऊन ती बाळाला जन्म दिलेल्या महिलांना विनवायची, ताई कृपया या बाळालाही थोडं दूध द्याल का? पण प्रत्येक आईने आपल्या बाळाशिवाय दुसऱ्या बाळाला दूध देण्यास ठाम नकार दिला. ऐश्वर्याच्या मनाला असह्य वेदना झाल्या. मी मनापासून या बाळाला आपलं मानते, मग माझ्या शरीरात त्याच्यासाठी दूध का निर्माण होत नाही, असा संताप तिला देवावर आला. शेवटी पावडरचं दूध मिहीरचा आहार बनलं. हे पाहून तिचं मनातून तुटत होतं. पण ऐश्वर्याच्या कुशीत तो मात्र शांत झोपायचा. जणू त्याला आयुष्यभर मिळणाऱ्या आईच्या प्रेमाचा सगळा साठा ऐश्वर्याने त्या 2 दिवसातच त्याच्यावर उधळून टाकला होता. मिहीर मोठमोठ्या डोळ्यांनी ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहायचा आणि ऐश्वर्या त्याचा छोटासा हात आपल्या हातात धरून डोळ्यात संपूर्ण प्रेम साठवून त्याच्याकडे पाहत राहायची. ही मुलगी कोण आहे, असं आश्चर्याने विचारणाऱ्या प्रत्येकाला शीला काही ना काही कारण सांगून वेळ मारून न्यायची. ईशाची धाकटी बहीण आहे, नातेवाईक आहे असं सांगून ती सगळ्यांना समजावून सांगायची. मिहीरला 100 चुंबन देऊन हृदय फाडून टाकणाऱ्या वेदनेने त्याला राकेशच्या हातात सोपवले जात असल्याचं ऐश्वर्याने लपून पाहिलं आणि त्यानंतर ती तिथून निघाली. पण ती घरी गेली नाही. जणू आपल्या मुलाला गमावून परतणाऱ्या एका रिकाम्या शरीरासारखी ती आपल्या घरी पोहोचली. तिच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, देवा, मी मागच्या कित्येक जन्मात काही पुण्य केलं असेल आणि त्यातलं काही उरलं असेल तर त्याच्या बदल्यात मला माझ्या मुलासोबत पुन्हा जगण्याची एक संधी दे. आपल्या इष्टदेवताला मनापासून प्रार्थना करत ऐश्वर्या रुग्णालयातून बाहेर पडली होती. मनात मात्र मिहीरसाठी असह्य तळमळ घेऊन. शीला सगळं सांगून शांत झाली. राकेशचे पाय थरथरले. त्याच्यात उभं राहण्याचीही शक्ती उरली नव्हती. तो हळूहळू भिंतीला टेकून उभा राहिला. समुद्राच्या खोल तळाशी दाबून ठेवलेला आणि कधीही फुटू शकणारा ज्वालामुखी जसा आतून धगधगत राहतो, तसाच त्याने आपल्या भावना आत दाबून धरल्या होत्या. पण डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो हळूहळू वळला आणि ऐश्वर्याकडे पाहिलं. ती मात्र मिहीरसोबत हसत खेळत होती. जणू काहीच घडलं नव्हतं. ऐश्वर्याने त्या बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली ना, ते पाहून हॉस्पिटलमधले सगळेच थक्क झाले होते. स्वतःची जन्मदाती आईसुद्धा कदाचित इतकी काळजी घेऊ शकणार नाही. बाळाला बाटलीने दूध पाजताना तिच्या डोळ्यात दिसणारी तगमग. मला एखादे इंजेक्शन देऊन माझ्या अंगात आईचं दूध येईल असं करता येणार नाही का, असं ती म्हणाली होती. तेव्हा तर बाप रे, माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. स्वतःच्या पोटातनं वाढवलेल्या बाळावर एखादी व्यक्ती इतकं प्रेम करू शकते का? ऐश्वर्या खरंच खूप मोठ्या मनाची आहे हो. शीला ऐश्वर्याची स्तुती करत होती. पण एक पुरुष मात्र तिच्या प्रत्येक शब्दासोबत एका प्रश्नाचं ओझं घेऊन आतून तडफडत उभा होता. का? या प्रश्नाचं उत्तर तिनेच द्यायला हवं होतं. अजिबात न पटणारी खोटी कारणं सांगून ती मिहीरला स्वतःच्या जन्मलेल्या मुलासारखं का जपत होती? त्या दिवशी तिच्या डोळ्यात त्याने जे भाव पाहिले होते तेच भाव तिच्या डोळ्यात त्याला जवळ घेताना, त्याच्याशी लाड करताना, त्याला चुंबन देताना दिसले होते. की ते भाव ओळखण्यात तोच कमी पडला होता? ती भावना नेमकी कोणती होती? या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेम एकत्र केलं तरी तिच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या नाव नसलेल्या भावनेची बरोबरी होऊ शकणार नव्हती. कदाचित तेच प्रेम असेल का? नाही, ते शक्यच नव्हतं. तिच्या मनात तो नव्हता.
तिच्या मनाच्या महिलावर तर वसी नावाच्या त्या निर्दयी माणसाने पूर्णपणे कब्जा केला होता. मग ऐश्वर्या एवढा त्याग का करत होती? एवढी सेवा का करत होती? केवळ कर्तव्य समजून त्याच्या मुलासाठी ती स्वतःला एवढा त्रास का देत होती? या सगळ्या विचारांनी त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. सर, सर, शीला मोठ्याने हाक मारू लागली तेव्हा तो भानावर आला. हां, बोला, तो म्हणाला. सर, मी कदाचित उत्सुकतेपोटी आणि थोड्या आनंदाच्या भरात तुम्ही ऐश्वर्याशी लग्न केलं का असं विचारून बसले. कृपया गैरसमज करून घेऊ नका, शीला थोडी संकोचून म्हणाली. तिच्याकडे पाहत त्याने हलकंसं असत उत्तर दिलं. काही हरकत नाही. तुम्ही जे म्हणालात ते खरंच आहे. मी आणि ऐश्वर्या लवकरच लग्न करणार आहोत. त्याचा आवाज ठाम होता. शीला आनंदाने फुलून हसली. मग तर खूपच आनंदाची बातमी आहे सर. तुम्हा दोघांना माझ्या मनापासून शुभेच्छा. ऐश्वर्याशी मी पुन्हा कधीतरी बोलते. आता मी निघते सर, असं म्हणत शीला तिथून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना त्याच्या डोळ्यात साचलेले अश्रू अचानक ओघळू लागले. मनात दाटून आलेल्या अमर्याद प्रेमाने तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याचे पाय हळूहळू गाडीच्या दिशेने चालू लागले, पण त्याचं मन मात्र शीला म्हणालेल्या प्रत्येक शब्दाचा विचार करत होतं. डोळ्यांसमोर एकामागून एक सगळे प्रसंग चित्रफितीसारखे फिरू लागले आणि त्याचं मन ते सगळं सहन करू शकत नव्हतं. अश्रू त्याच्या गालांवरून आपोआप वाहू लागले. ऐश्वर्या एक न उलगडणारं कोडं होती. मिहीरसाठी राकेश देशमुख स्वतःचा जीवही देऊ शकत होता, पण ऐश्वर्याने तर त्यालाही मागे टाकलं होतं. शेवटी ती कोण होती? गाडीच्या जवळ पोहोचेपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण खरं तर त्याने ते भाव लपवून ठेवले होते. ऐश्वर्या आणि मिहीर एकमेकांना चुंबन देत लाड करत खेळत होते. राकेश देशमुख त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. मिहीरने ऐश्वर्याला पाहताच तिच्याशी इतका जीव का लावला होता, या अनेक दिवसांपासून मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर आज त्याला मिळालं होतं. डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. गाडीत बसलेल्या राकेशकडे ऐश्वर्याने विचित्र नजरेने पाहिलं. सर, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तिने काळजीने विचारलं. हां, काही नाही. आय एम ओके, त्याने जबरदस्तीने हसत उत्तर दिलं. पण मनात उसळणाऱ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं त्याच्यासाठी अशक्य होतं. शेवटी ते घरी पोहोचले. ऐश्वर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मिहीर गाढ झोपला. हॉल ओलांडताना राकेश म्हणाला, बाळ मला दे ऐश्वर्या. तिच्या हातातून मिहीरला घेत त्याने हाक मारली. सीमा. त्याची हाक ऐकताच सीमा धावत आली. बाळाला घेऊन जा. तो जागा झाला तर मला घेऊन ये, असं म्हणत त्याने मिहीरला तिच्याकडे दिलं. त्यानंतर ऐश्वर्याचा हात पकडत तो म्हणाला, चल. काय झालं सर? ती डोळे मोठे करून विचारू लागली. चल, थोडं बोलायचं आहे, असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन निघाला. तिथे सोफ्यावर बसलेली ईशा दोघांकडे पोटात जळत असलेल्या आगीसह पाहत होती. पण तिथे ईशा नावाची कोणी व्यक्ती आहे याची साधी दखलही न घेता राकेश ऐश्वर्याला घेऊन निघून गेला. कितीही स्वतःला समजावलं तरी आपण नाकारलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीने अमूल्य समजून जपताना पाहणं ईशासाठी असह्य होत होतं. राकेश तिला पाहताच ऐश्वर्यापासून दूर होईल, संकोचून वागेल असं तिला वाटत होतं. पण त्याने तर तिची साधी किंमतही केली नव्हती. या घराच्या दृष्टीने ती बाहेर फेकून द्यावी अशी निरुपयोगी वस्तू झाली होती. तिची काळजी घेणारं कोणी नव्हतं, तिच्याकडे पाहणारंही कोणी नव्हतं. पूर्वी मिळणारा मान सन्मान संपून गेला होता आणि आता ती त्या घरात नकोशी झालेला पाहुण्यासारखी राहिली होती. कसंही असो, पैसे मिळाले की मी इथून निघून जाईन असा विचार करून ती बसली होती. पण राकेश तर पैशांबद्दल बोलायलाही तयार नव्हता. पैसे मिळायला वेळ लागेल, राहायचं असेल तर राहा, नाही तर निघून जा, असं तो स्पष्टपणे म्हणाला होता. त्यामुळे ईशाचा संताप आणखी वाढला होता. त्यात ऐश्वर्याबद्दलची मस्तराची आग तिच्या पोटात जळत होती. तिच्या मनात विषारी विचार दाटून आले. या सगळ्याचा शेवट करायलाच हवा असा निर्धार करत तिने दात घट्ट आवळले. खोलीत गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला. काय झालं सर? तुम्ही मिहीरला सीमाकडे का दिलत? तो जागा झाला तर मला शोधेल, ऐश्वर्या गोंधळून विचारू लागली. तिच्याकडे रोखून पाहत राकेश म्हणाला, त्यामागे कारण आहे. तो आत्ता उठणार नाही, पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्या नजरेनेच ऐश्वर्याच्या मनात भीती निर्माण झाली. कसला प्रश्न? तिने धडधडत्या हृदयाने विचारलं. तू कोण आहेस? त्याने डोळे बारीक करत एका विचित्र वेदनेने विचारलं. ऐश्वर्याने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं. मिहीर तुझ्यासाठी कोण आहे? जन्मल्यापासून 2 दिवस तू त्याला डोळ्यात तेल घालून जपलंस. त्याला पोटात वाढवणारी आई त्याला सोडून निघून गेली, पण तुला त्याची एवढी काळजी का आहे? त्याचा आवाज खोलीत घुमला. त्या आवाजात नेमकं काय होतं? तगमग?
गोंधळ की उत्तर न मिळालेल्या प्रश्नाचं ओझं मनात घेऊन तडफडणारी त्याची वेदना. ऐश्वर्या मात्र हादरून पुतळ्यासारखी उभी राहिली. उत्तर दे ऐश्वर्या. त्याचा आवाज आता कठोर झाला होता. शेवटी संयमालाही एक मर्यादा असतेच ना. विचारी ऐश्वर्या तर पूर्णपणे हादरून पुतळ्यासारखी उभी राहिली होती. उत्तर दे ऐश्वर्या. त्याचा आवाज कठोर झाला होता. ती काय सांगणार होती? सत्य त्याला सांगणं तिच्यासाठी शक्यच नव्हतं. सर, ते एवढंच म्हणत ती उत्तर देऊ न शकल्याने तडफडू लागली. तिचं हृदय बेभानपणे धडधडत होतं. या क्षणी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पळून जावं का असं तिच्या मनाला वाटत होतं. ऐश्वर्या, मी ठरवलं तर एका मिनिटात तुझी जन्मकुंडलीसुद्धा मिळवू शकतो आणि तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट शोधून काढू शकतो हे तुलाही माहीत आहे. पण मला सगळं सत्य तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे. मला राग आणण्याचा प्रयत्न करू नकोस. सुरुवातीपासूनच तू माझ्यासाठी एक मोठं कोडं आहेस. उत्तर दे. तो ओरडला आणि ऐश्वर्या घाबरून गेली. मी त्या हॉस्पिटलमध्ये एका कामासाठी आले होते. तेव्हा तुमच्या बाळाला पाहिलं. ते खूपच असहाय्य वाटत होतं म्हणून मी त्याला उचलून घेतलं होतं. ती भीतीने अळखळत म्हणाली. असं का? ईशा गर्भवती होती तेव्हापासूनच तुला माहीत होतं का की माझं मूल असंच जन्माला येणार आहे? म्हणूनच आम्ही महिन्याला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये यायचो. तेव्हा तू तिथेच तपश्चर्या केल्यासारखी बसून राहायचीस? की माझ्या बाळाची हालचाल होत नाही असं कळाल्यावर माझ्यापेक्षाही जास्त तू तडफडायचीस? त्याचा आवाज गरजला. त्या दिवशी ईशाच्या पोटावर माझ्या हातावर हात ठेवून बाळाशी बोलणारी तूच होतीस ना? बाळाने किक केल्यावर माझ्यापेक्षाही जास्त आनंदी तूच झाली होतीस ना? या सगळ्याचा अर्थ काय आहे ऐश्वर्या? तो तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होता. तुम्हाला, तिचे शब्द अडखडले. शीला सगळं सांगून गेली आहे. त्याने तिच्याकडे रोखून पाहत ठामपणे म्हटलं. ऐश्वर्याच्या छातीतला श्वासच जणू थांबला. ईशाची बहीण असल्याचं नाटक केलंस. म्हणजे हे सगळं तू खूप आधीपासून अगदी व्यवस्थित प्लॅन केलं होतंस, बरोबर ना? तुझा हेतू काय आहे ऐश्वर्या? त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. ऐश्वर्याने जीव घेण्या वेदनेने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला माझ्यावर संशय आहे का सर? तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिच्या त्या असहाय्य प्रश्नाने त्याचा राग क्षणात विरघळला. चेहरा शांत झाला आणि पुढच्या क्षणी त्याने तिला स्वतःच्या मिठीत ओढून घेतलं. देव स्वतः येऊन सांगितलं तरी मला तुझ्यावर संशय येणार नाही ऐश्वर्या. माझ्या मुलाची तुझ्या पद्धतीने काळजी घेतलीस. ते ऐकल्यावर मला कसं वाटलं होतं माहीत आहे तुला? माझा मुलगा जन्मल्यानंतरचे ते 2 दिवस एखाद्या अनाथ मुलासारखा पडून होता. एक बाप म्हणून त्याच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही याची अपराधी भावना मला रोज खात होती. तो मोठा झाल्यानंतरही कित्येक रात्री मी त्या विचाराने झोपू शकलो नाही. पण तू माझ्या मनातली ती अपराधी भावना पूर्णपणे पुसून टाकलीस ऐश्वर्या. आता माझं मन खूप हलकं झालंय. मग मी तुझ्यावर संशय कसा घेऊ शकतो? तू माझी. पुढचे शब्द त्याच्या ओठांवरच थांबले. त्याने जोरात हात मागे नेत आपले केस कुरवाळले. न बोललेलं प्रेम त्याच्या छातीत कोंडून राहिलं होतं. ते सहन करणं आता त्याच्यासाठी अशक्य झालं होतं. त्याने ऐश्वर्याला स्वतःकडे ओढला आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. भावनांना आत दाबून ठेवणारी ती ऐश्वर्या नव्हती आणि राकेशही आता आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. मिहिरला ऐश्वर्याने जन्मापासूनच जपलं होतं. हे समजल्यानंतर त्याच्या मनात दडून राहिलेलं प्रेम जणू धरण फुटल्यासारखं बाहेर आलं होतं. ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच होतं आणि आता त्याला पूर्णपणे असहाय्य करून टाकत होतं. डोळ्यात अश्रू घेऊन तो तिला चुंबन देत राहिला. त्या अश्रूंची खारट चव त्यांच्या ओठांवर मिसळली तरी तो मागे हटत नव्हता. त्याच्या प्रत्येक चुंबनातून तो आपलं संपूर्ण प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवत होता. प्रेम व्यक्त करण्यावर त्याच्यावर बंधन होतं, पण ते प्रेम जाणवून देण्यावर कोणतंही बंधन नव्हतं. हे एक विचित्र विरोधाभासी प्रेम होतं. ऐश्वर्याचा श्वास कोंडू नये म्हणून तो क्षणभर दूर झाला आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर छोटी छोटी चुंबनं ठेवू लागला. त्याच्या स्पर्शाने ऐश्वर्या मेणाच्या बाहुलीसारखी वितरत गेली. सांग ना, हे सगळं का केलंस? खोटं बोलून स्वतःला अडचणीत आणू नकोस ऐश्वर्या. मला सत्य हवं आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. ऐश्वर्या त्याच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिली. पुढे काय होणार याची तिला कल्पनाच नव्हती. तिच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. राकेशला तिच्याबद्दलचं खरं सत्य कधीच कळता कामा नये या विचाराने तिचं हृदय आणखी वेगाने धडधडत होतं. तिचा श्वास फुलत होता. ऐश्वर्या, खरंच सांगतो, तुझ्यासारख्या मुलीची मी कल्पनाही करू शकत नाही. या जगात तुझ्यासारखं प्रेम आणि माया कोणालाही देणं शक्य नाही, तो म्हणाला. पण मनात मात्र तो स्वतःच्याच नशिबावर रडत होता.
कारण तो ज्या प्रेमाची याचना करत होता ते प्रेम कदाचित त्याच्या नशिबातच नव्हतं. पण का? मिहीर अजून आईच्या पोटात असतानापासूनच तू त्याच्यावर एवढं प्रेम का केलंस? खरं सांगायचं तर कदाचित माझंही त्याच्यावर इतकं प्रेम नसेल जितकं तुझं आहे. सांग ऐश्वर्या. मिहीरला जेव्हा जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हा तूच त्याच्यासाठी धावत येतेस. का? आणि आता तर त्याच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला लावून त्याला जन्म देण्यासाठी तयार झाली आहेस. का ऐश्वर्या? सांग मला. तो ओरडला. त्याच्या छातीचा श्वास जोरजोराने वर खाली होत होता. ऐश्वर्या मात्र निशब्द उभी राहून त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिने आपले ओठ घट्ट मिटून घेतले होते. तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नव्हता आणि ते राकेशच्या लक्षात आलं. ओह, म्हणजे तू सांगणार नाहीस. एवढी हट्टी आहेस? ठीक आहे. तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस. मी स्वतःच सगळं शोधून काढेन, असं म्हणत तो मागे वळला. हो, मी काहीच सांगणार नाही, ऐश्वर्या ठाम आवाजात म्हणाली. राकेश लगेच मागे वळला. त्याने डोळे बारीक करत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. पण तुम्हीही माझ्याबद्दल काही शोधाशोध करायची नाही. माझ्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्या पोटात वाढणाऱ्या आपल्या बाळाची शपथ आहे, असं म्हणत तिने त्याचा हात धरला आणि स्वतःच्या पोटावर ठेवला. तिची नजर त्याच्या नजरेला भिडली होती. आवाज ठाम होता. ऐश्वर्या? तो अक्षरशः किंचाळला. हो, मी खरंच सांगते आहे. मी ज्या कारणासाठी तुमच्या आयुष्यात आले आहे ते काम पूर्ण करेन आणि निघून जाईन, आपल्या करारानुसार. तोपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचारायचं नाही. माझ्याबद्दल सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही करायचा नाही. आपल्यातलं हे नातं बाळाचा जन्म होताच संपेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे मला त्रास द्यायचा नाही, ती कठोर आवाजात म्हणाली. ऐश्वर्या? त्याचे ओठ थरथरले आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एवढंच आहे का? तू मला सोडून जाणार आहेस? मी तुला मारून टाकीन, पण तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही, तो वेदनेने ओरडला. तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवून त्याने तिला स्वतःकडे ओढलं. त्याचा अश्रूंनी भिजलेला चेहरा पाहण्याची हिंमत नसल्याने ऐश्वर्याने डोळे घट्ट मिटून घेतले. तू फक्त माझ्या मुलांची आई नाहीस ऐश्वर्या. तू तू माझा जीव आहेस. माझी ऐश्वर्या, या राकेशची ऐश्वर्या. आय लव्ह यू ऐश्वर्या. आय लव्ह यू सो मच. मला तुझं प्रेम हवं आहे. तुझ्या मनात मी असायला हवा. तुझ्या संपूर्ण प्रेमाचा एकमेव हक्कदार मला व्हायचं आहे. तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवत, डोळे मिटून, थरथरत्या ओठांनी आणि भरून आलेल्या आवाजात तो म्हणत होता. ऐश्वर्याने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. कित्येक वर्षांची न संपलेली प्रतीक्षा, कितीतरी वेदनाने गमावलेल्या क्षणांनंतर केलेली तपश्चर्या, त्याची एक नजर मिळावी म्हणून तिने किती रात्री रडत काढल्या होत्या. मी फक्त तुला पाहत राहिले तरी माझं आयुष्य सफल होईल, अशी मानणारी ती आज तोच तिच्याकडे पाहून म्हणत होता, तूच माझं आयुष्य आहेस. तिच्याकडे उत्तर नव्हतं. ज्या अभिनेत्यावर ती कोट्यावधी चाहत्यांपैकी एक म्हणून वेड्यासारखं प्रेम करत होती, ज्याला तिने देवासारखं मानलं होतं, तोच आज तिच्यासमोर उभा राहून म्हणत होता, मलाही तू आवडतेस ऐश्वर्या. हे खरं होतं का? तो तिच्या जवळ आला की त्याच्या डोळ्यात दिसणारी ती जादू, ते प्रेम, त्याचा अर्थ काय होता? ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या आयुष्यात ज्याला तिने देवासारखं मानलं होतं, ज्याच्यावर न बोलता न सांगता दुरूनच आयुष्यभर प्रेम केलं होतं, तो आज तिच्यासमोर उभा राहून तिच्यावर प्रेम असल्याचं सांगत होता. पण तिच्या ओठांवर उत्तर नव्हतं, कारण त्याला मिळवण्याचं स्वप्न तिने कधीच पाहिलं नव्हतं. तिने तर फक्त त्याच्यावर प्रेम केलं होतं आणि त्याचं प्रेम मिळेल अशी आशा ठेवण्याचं धाडसही कधी केलं नव्हतं. तूच माझं आयुष्य आहेस, असं म्हणत त्याने तिला स्वतःकडे ओढून मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. त्या क्षणी त्या मुलीच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील? पण ऐश्वर्याच्या मनात उसळणाऱ्या भावनांच्या तुलनेत त्या भावना एखाद्या समुद्रातील एका थेंबा एवढ्याही नव्हत्या. संपूर्ण जगाला आपल्या लाटांमध्ये सामावून घेणाऱ्या महाप्रलयासारखा भावनांचा महापूर तिच्या मनात उसळला होता. कित्येक जन्मांपासून ज्या वरदानाची ती याचना करत होती ते आज तिच्या हातात आलं होतं. पण त्याचा आनंद घेण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती एका निर्जीव पाषाण मूर्तीसारखी स्तब्ध झाली होती. जणू नियती तिच्याकडे पाहून क्रूरपणे हसत होती. ऐश्वर्या निराशेने मोठ्याने हसली. हसता हसता तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऐश्वर्या, तुला स्वतःबद्दल काहीही सांगायची गरज नाही. मलाही तुझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही. फक्त माझं प्रेम स्वीकार आणि माझ्यासोबत राहा, एवढंच पुरेसं आहे. तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत तो तुटक्या आवाजात म्हणाला. सॉरी सर. ऐश्वर्याने त्याला स्वतःपासून दूर केलं.
राकेश तिच्याकडे डोळ्यात अथांग तगमग घेऊन पाहत राहिला. तुमचं प्रेम मी स्वीकारू शकत नाही. माझ्या मनात माझ्या वसीशिवाय दुसऱ्या कोणासाठी जागा नाही, असं म्हणत ती पुढे जाऊ लागली. पण राकेशने तिचा हात पकडून तिला थांबवलं. त्याच्या हाताची पकड जाणवताच ऐश्वर्याने आधी त्याच्या हाताकडे पाहिलं आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. राकेशचा चेहरा क्षणात कठोर झाला. तिने त्याचं प्रेम नाकारलं होतं. मग माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेस ते? त्याने भुवया उंचावत विचारलं. आपल्या करारात तसंच ठरलं होतं ना? मी फक्त त्या करारानुसार वागले. तिने अजिबात संकोच न करता उत्तर दिलं. ओह, इज इट? त्याच्या ओठांवर एक कडवट हसू उमटलं. मग माझ्यासोबत असताना तुझ्या डोळ्यात दिसणारी ती जादू काय होती? ते प्रेम काय होतं ऐश्वर्या? त्याचे डोळे रागाने लाल झाले. तिने त्याचं प्रेम नाकारलं होतं आणि तेही वसीचं नाव घेऊन. ही गोष्ट त्याला आतून जाळत होती. प्रेम? ऐश्वर्या उपहासाने हसली. तुम्हाला आधी कधी पाहिलंही नव्हतं. तुमच्यावर प्रेम कसं निर्माण होणार सर? तिने त्याच्याकडे उपहासाने पाहत विचारलं. राकेशने तिच्याकडे रोखून पाहिलं. मग तू माझ्याकडे ज्या नजरेने पाहायचीस त्याचा अर्थ काय होता? त्याने दात घट्ट आवळत विचारलं. ती नजर तुमच्यासाठी नव्हती. ऐश्वर्यानेही राग कमी न करता उत्तर दिलं. ती माझ्या वसीसाठी होती. त्याचा विचार केला की माझ्या मनात जे आनंदाची भावना निर्माण होते तिचंच प्रतिबिंब तुमच्याकडे पाहताना माझ्या डोळ्यात दिसत होतं. राकेशच्या छातीत धडधड वाढली. मग तुला काय म्हणायचं आहे ऐश्वर्या? त्याने कापऱ्या आवाजात विचारलं. नको ऐश्वर्या, कृपया ते शब्द उच्चारू नकोस. फक्त तेवढं बोलू नकोस. त्याचं मन तिच्या पायाचे गुडघे टेकून आर्तपणे विनवणी करत होतं. हो, ऐश्वर्या अचानक ओरडली. त्या एका शब्दाने राकेशच्या छातीत जणू कुणीतरी जळतं लोखंड खुपसलं. तो तिच्याकडे जीव जळून खाक झाल्यासारखा पाहत राहिला. हो, मी माझ्या वसीचा विचार करूनच तुमच्यासोबत होते. आता तरी समजलं का? ती ठाम आवाजात म्हणाली. राकेश पूर्णपणे कोसळला. त्या एका वाक्याने तिने त्याला जिवंतपणे मारून टाकलं होतं. ऐश्वर्या? त्याचा आवाज तुटला. तो पुन्हा एकदा हरला होता. यावेळी फक्त तिच्यासमोर नाही तर स्वतःच्या मनासमोरही. मनाने तो पूर्णपणे मेला होता. ईशाने त्याला दिलेल्या वेदनेपेक्षाही ही वेदना कितीतरी पटीने भयंकर होती. ही वेदना तो सहनच करू शकत नव्हता. हजारो सुरींनी शरीराचे तुकडे केल्यासारख्या असह्य वेदनेने तो तिच्याकडे पाहत राहिला. मी कोणाचा विचार करते याने तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला फक्त तुमचं मूल हवं आहे ना? ते मूल मी तुम्हाला जन्माला घालून देईन आणि निघून जाईन. आता यापुढे मला त्रास देऊ नका. त्याच्या चेहऱ्याकडे न पाहताच ऐश्वर्या बाथरूममध्ये शिरली. दरवाजा बंद होताच राकेश तिथेच खाली बसला. ज्याच्यावर त्याने आपलं संपूर्ण प्रेम ओतलं होतं त्याच व्यक्तीने त्याला त्याच प्रेमाची अशी जखम दिली होती जी त्याच्या आयुष्यभर भरून येणार नव्हती. प्रेमही त्याचं होतं आणि जखमही त्याच्याच हातून मिळाली होती. राकेशला असं वाटत होतं जणू त्याचा आत्माच शरीर सोडून गेला आहे. तो जिवंत होता पण आतून पूर्णपणे मृत झाला होता. राकेशच्या शरीरात खरंच जीव आहे की नाही याचा शोध घ्यावा इतका तो दगडी पुतळ्यासारखा निश्चल झाला होता. त्याच्या अंगावर एखादं गडद आम्ल ओतलं असलं तरी कदाचित त्याने एवढी वेदना सहन केली नसती. त्या पुरुषाच्या डोळ्यांतून धरण फुटल्यासारखे अश्रू वाहू लागले. प्रेमात बुडालेलं मन तिचे शब्द स्वीकारायलाच तयार नव्हतं. पहिल्यांदा हरला तेव्हाही तो पुरुष म्हणून अपमानित झाला होता. पण ती वेदना त्याच्या जीवाच्या तळापर्यंत पोहोचली नव्हती. कारण तेव्हा तिथे प्रेम नव्हतं. पण आता तसं नव्हतं. त्याच्या प्रेमदेवतेनेच त्याला कधीही न भरून येणारी जखम दिली होती. त्याची अवस्था अशी झाली होती तर त्याच्या प्रत्येक हालचालीचा अणुअणू अनुभव घेत, त्याच्या आनंदात हसत, त्याच्या दुःखात रडत, त्याच्या बाळाला आपल्या गर्भात वाढवत, केवळ त्याच्यासाठी तपस्विनीसारखं जीवन जगणारी ती कोणत्या अवस्थेत पोहोचली असेल की तिला ते शब्द बोलावे लागले असतील. ते शब्द उच्चारताना 1000 वेळा मरून पुन्हा जिवंत झाली होती हे फक्त तिलाच माहीत होतं. स्वतःच्या मनाला जखमी करण्यासाठी तिने स्वतःलाच 1000 चाबकांचे फटके मारल्यासारखी शिक्षा दिली होती. स्वतःच्या जीवाला जखम करणं म्हणजे स्वतःलाच जखमी करणं आहे हे तिला कळत नव्हतं का? कळत होतं. तरीही तिने ते शब्द उच्चारले. त्याला दुखावलं पाहिजे. त्याने तिचा तिरस्कार केला पाहिजे. त्याने स्वतःसाठी दुसरं आयुष्य उभं केलं पाहिजे. तिच्या त्या छोट्याशा मनात सध्या एवढेच विचार होते. बाथरूममध्ये शिरताच तिने आवाज न करता अश्रू ढाळले. तोंडावर हात ठेवून हुंदके दाबत ती रडत राहिली. तिने बोललेले शब्द खोटे नव्हते पण सत्य माहीत नसताना ते शब्द राकेशला किती खोलवर जखमी करतील याची तिला पूर्ण जाणीव होती. तिने जाणून बुजून त्याला दुखावलं होतं. हे तिच्या मृत वडिलांच्या आत्म्याला देत असलेलं शेवटचं आदरांजलीचं रूप होतं.
मी रडणार नाही, अशी त्याला दिलेली शपथ तिने मोडली होती. कारण तो वडील होण्याची इच्छा व्यक्त करत तिच्याकडे वरदान मागत होता. तिच्या अश्रूंमुळे पोटात वाढणाऱ्या बाळाला काही होऊ नये हीच तिची भीती होती. तिच्या रडण्याचा परिणाम गर्भातील बाळावर झाला तर तिने केलेली सारी तपश्चर्या व्यर्थ ठरली असती. एका जीवाच्या मूल्यापेक्षा या जगात दुसरं काहीही मोठं नाही, असं मानणारी ती मुलगी होती. पण त्याच्यासोबत आयुष्य वाटून घेणार नाही अशी शपथ तिने आपल्या वडिलांना दिली होती आणि ती शपथ तिला कोणत्याही परिस्थितीत पाळावीच लागणार होती. स्वतःच्या आवडीनिवडी, इच्छा आणि स्वप्नांचा त्याग करून केवळ तिच्यासाठी जगलेल्या आणि शेवटी तिच्यासाठीच आपला जीव गमावलेल्या वडिलांसाठी जगताना तिने काहीच केलं नाही असं कसं म्हणणार? त्यांची शपथही पाळली नाही तर तिचं त्यांच्यावरचं प्रेम खोटं ठरेल. पण ही शपथ आपल्या मुलीच्या आयुष्याची आहुती मागेल हे जर तिच्या वडिलांना माहीत असतं तर त्यांनी अशी शपथ तिच्याकडून घेतलीच नसती. माझ्या घरात काम करणारी म्हणून राहा, असं जरी त्याने सांगितलं असतं तरी ती आयुष्यभर त्याच्या पायाशी पडून राहिली असती. पण तो तिच्यावर प्रेम करतोय आणि तिच्या आयुष्यात स्वतःसाठी एक स्थान मागतोय. ती त्याला ते कसं देणार? त्याच्यासोबत प्रेमाचं आयुष्य जगून वडिलांची शपथ मोडली तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अपराधीपणाने जगावं लागणार होतं. पण त्याच्यापासून दूर जाऊ शकते का ती? फक्त दुरून त्याला पाहत एकतर्फी प्रेम करत असताना ही गोष्ट कधीच समजता नव्हती. पण एकदा त्याच्यासोबत नख आणि मांसासारखं एकरूप होऊन जगल्यानंतर त्याच्यापासून दूर जाणं शक्य होतं का? म्हणूनच तर त्या दिवशी तिच्या मनाने आर्तपणे विनवणी केली होती, वसी, मला घरातून बाहेर पाठवू नकोस. त्याचा अर्थ एवढाच होता, कुठल्या तरी कोपऱ्यात मला घरात राहू दे. तुला पाहत पाहत उरलेलं आयुष्य जगू दे. अनेक जन्मांची तपश्चर्या करून, असंख्य यातना सहन करून मिळालेलं ते अमूल्य प्रेमाचं रत्न तिच्या हाताने फेकून देण्याची वेळ तिच्यावर आली होती. तिने स्वतःच्या गालावर सपासप चापट मारत रडायला सुरुवात केली. वेदना होत होती आणि तिलाही तीच वेदना हवी होती, कारण तिचं मन त्याहून कितीतरी अधिक वेदनेत होतं. वसी, वसी, सॉरी वसी, मला मारून टाक वसी, मी तुला दुखावलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात दिसलेली वेदना. देवा, तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला सर्वाधिक त्रास देणारा तो प्रसंग होता. त्याच्या डोळ्यात धुळीचा कण जरी जाऊ नये, त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत अशी इच्छा करणारी तीच आज त्याला रडवून बसली होती. विचार करताच तिची वेदना वाढत गेली आणि तिच्या रडण्याचा बांध फुटला. मात्र मोठ्याने रडण्याचीही तिची परिस्थिती नव्हती. मला नाही सहन होत वसी, ही वेदना अजिबात सहन होत नाहीये. मी मरून गेले असते तर कदाचित शांतता मिळाली असती. देवा, माझ्याच वाट्याला ही शिक्षा का? बाबा, मलाही तुमच्यासोबत घेऊन का नाही गेलात? तुमची मुलगी अशी यातना सहन करते हे पाहण्यासाठीच मला या जगात सोडून गेलात का? तिचा घसा दाटून आला. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिचे डोळे एका बिंदूवर स्थिर झाले आणि अंगाला आकडी येतंय असं वाटू लागलं. रडू नकोस बाळा. हवेतून कोणीतरी तिला दिलासा दिल्यासारखं वाटलं. तिने ऐकलं होतं वारा अंगाई गातो असं म्हणतात, पण वारा कधी कोणाला सांत्वन देतो का? तिला देत होता. कुणीतरी अगदी हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याची जाणीव झाली. तिने डोळे फिरवून आजूबाजूला पाहिलं. रडू नकोस बाळा. पुन्हा तोच आवाज तिच्या कानात घुमला. तिचं रडणं थांबलं. तिने एक खोल श्वास घेत स्वतःला सावरलं. बाबा, तिचे ओठ आवाज न करता कुजबुजले, पण डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबले नाहीत. या बाळाला आईची कुशी नको होती. त्याला आईची कुशी देणारा त्याचा बाबा हवा होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. ती दचकून भानावर आली. काय करतेस? बाहेर ये, राकेशचा आवाज होता. त्याचा आवाज तुटलेला होता आणि त्याची अवस्था ऐकून ती आतून पूर्णपणे कोसळली. देवा, आता मी त्याच्या चेहऱ्याकडे कसं पाहू? तिचं हृदय पुन्हा दाटून आलं. बाहेर ये ऐशू. यावेळी त्याच्या आवाजात आदेश होता. हं हं, येते. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचे पाय थरथरत होते. भिंतीचा आधार घेत ती वॉश बेसिनपर्यंत गेली आणि चेहरा धुतला. ऐशू, तो ओरडला. आले. तिने स्वतःला सावरत दरवाजा उघडला आणि बाहेर आली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. तिचे गाल भयानकपणे लाल झाले होते. हे काय झालं? स्वतःची काय अवस्था करून ठेवली आहेस? त्याने तिचा गाल आपल्या हातात घेतला. त्याला एवढी काळजी का होती? नको वसी, तुझ्या तिरस्कारापेक्षा तुझं प्रेमच मला जास्त दुखावतंय. तिने ओठ घट्ट मिटून पुन्हा डोळ्यात आलेले अश्रू गिळून टाकले. जवळ पडलेला टॉवेल उचलून त्याने तिच्या चेहऱ्यावरची ओल अगदी हळुवारपणे टिपली. ऐशू, हे काय आहे ग? तुझा गाल असा लाल का झालाय? त्याच्या आवाजातली काळजी आणि अस्वस्थता ऐकून तिने वर पाहिलं. तोही रडला होता बहुतेक. त्याचे डोळे लाल झाले होते.
आणि त्याचा चेहरा पाहवत नव्हता. दोघांनाही प्रेमाने दिलेल्या जखमा आणि शिकवलेले धडे खूप मोठे होते. इकडे ये. तिला आपल्या हातात उचलून त्याने बेडवर बसवलं. मग तो बर्फाचा तुकडा घेऊन आला आणि तिच्या गालावर ठेवला. जळजळ थोडी कमी झाली. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. त्याला अजिबात राग नव्हता. त्याने रागाने तिला मारलं असतं तर कदाचित तिला थोडा दिलासा मिळाला असता. पण हा पुरुष आपल्या अश्रूंनीच तिला अधिक त्रास देत होता. तुम्हाला माझ्यावर राग नाही का? दोघांच्याही मनात जणू कधीही उद्रेक होऊ शकणारा ज्वालामुखी घुमसत होता. तिच्या गालावरून हात फिरवत असलेल्या त्याच्या डोळ्यांनी तिच्या डोळ्यांना थेट भिडताच त्या नाजूक मुलीची पुन्हा एकदा मोठी परीक्षा सुरू झाली. कशासाठी राघव? तू काय केलंस? त्याच्या आवाजात इतकी वेदना होती की तिच्या हृदयाला चिरा पडल्या. सॉरी सर, मी जे बोलले त्यासाठी मला माफ करा. पण मी तुमच्यासोबत कधीच एकत्र येऊ शकत नाही. आय लव्ह वसी. हे शब्द बोलताना ती त्याच्याकडे पाहू शकली नाही. त्याच्या नजरेचा सामना करण्याची हिंमत न झाल्याने तिने मान खाली घातली. तिने त्याचा चेहरा वर केला आणि त्याच्या कपाळावर एक चुंबन घेतलं. मला काहीच विचार करता येत नाही आहे ऐशू. तू जे बोललीस ना ते पुन्हा पुन्हा आठवलं की मी मरून जाईन असंच वाटतंय. माझ्या छातीतच दडपल्यासारखं होतंय ग. त्याच्या डोळ्यात वेदना होती. हृदय जड झालं होतं. आपल्या ऐशूला त्याने दिलेलं हेच का त्याच्या प्रेमाचं बक्षीस? तिने मोठ्या कष्टाने आपले अश्रू गिळून टाकले. माझं प्रेम खरं आहे. तुझं प्रेमही खरं आहे. कोणतीही गोष्ट मनात ठेवून स्वतःला त्रास देऊ नकोस. आयुष्य ज्या दिशेने घेऊन जाईल तसं जगूया. सध्या तू सुखरूप बाळाला जन्म देणं आणि मिहीरला वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. त्यापलीकडे मी सध्या काहीच विचार करू शकत नाही. तो निराशपणे हसला. जखमा माझ्यासाठी काही नवीन नाहीत. आधीच असलेल्या वेदनेत अजून एक वेदना वाढली. एवढंच ना? सर, तिचा आवाज पुन्हा तुटला. तू वाईट वाटून घेऊ नकोस ऐशू. तुझी बाजू मला समजते. पैशांसाठी माझं मूल जन्माला घालायला आलेली तू माझ्यासोबत असताना फक्त माझाच विचार करावा अशी अपेक्षा करणं माझं तरी कितपत योग्य आहे? आपण प्रेमात पडून एकत्र आलो होतो का? कोणतीही मुलगी अशा वेळी आपल्या मनाला आवडणाऱ्या पुरुषाचाच विचार करेल. अगदी मी सुद्धा. मी तुझ्याजवळ आलो तेव्हा माझ्या मोहिनीचाच विचार करत होतो. तो काही क्षण थांबला. पण हळूहळू तू मला बदलून टाकलंस ऐशू. तुझं प्रेम, तुझी माया, तुझं आपलेपण आणि कधी मी पूर्णपणे तुझ्यात बुडून गेलो हे मलाच कळलं नाही. त्या सगळ्यानंतरही मी तुझ्या मनाला अजिबात स्पर्श केला नाही का? माझं तुझ्यावरचं प्रेम तुला कधीच जाणवलं नाही का? ती स्तब्धपणे त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणीसुद्धा मी 1000 वेळा ऐशू ऐशू असंच तुझं नाव घेत होतो. आणि तू तू वसी वसी म्हणत त्याचाच विचार करत होतीस ना? त्याने घशात दाटून आलेला हुंदका गिळला. खूप दुखतंय ग. त्याचा आवाज थरथरत होता. तो रडतोय हे तिला समजलं. त्याने डोळ्यात आलेले अश्रू स्वतःच पुसून टाकले. ठीक आहे, जे झालं ते झालं. माझ्या मुलाला जन्म देऊन तू हवं असेल तर मोकळी आहेस. पण पुन्हा पुन्हा जखमी होण्याची ताकद आता माझ्या मनात उरलेली नाही ग. निदान माझ्या मुलांसाठी तरी मला जिवंत राहावंच लागेल. तो काही क्षण शांत राहिला. मला वाटलं होतं तुझं संपूर्ण प्रेम फक्त माझ्यासाठी असावं. पण माझ्या वाट्याला आलं ते काय? फक्त जखमा. तो जणू हातोड्याने तिचं हृदय ठेचत होता. प्रत्येक शब्द तिच्या छातीत घुसत होता. ठीक आहे, सोड. तू झोप, मला थोडं काम आहे, मी जाऊन येतो. तिच्या चेहऱ्याकडे न पाहताच तो बाहेर निघून गेला आणि ती उशीमध्ये चेहरा लपवून रडू लागली. ज्या प्रेमाची तिने मनापासून इच्छा केली होती तेच प्रेम स्वतःच्या हाताने नाकारून वेदनेत ढकललेल्या त्या मुलीसाठी त्यानंतरचे दिवस नरकापेक्षाही भयंकर होते. वशी मात्र तिची जीवापाड काळजी घेत होता. दूर जाण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक क्षणी ऐश्वर्या त्याच्याच विचारांत वितळत राहिली. दिवस पुढे सरकत गेले आणि तिचं पोटही वाढत गेलं. तुला सोडून मी कुठे जाऊ ग? तो स्वतःला कितीही वेदना होत असल्या तरी तिच्यापासून दूर राहू शकत नव्हता. आईच्या खुशीसाठी आसुसलेल्या मुलासारखा तो पुन्हा पुन्हा तिच्याचकडे परतत होता आणि त्यांच्या नात्यातील जवळी काही कमी झाली नव्हती. कोणताही पुरुष आपल्या जागी दुसऱ्या पुरुषाला ठेवून पाहणाऱ्या स्त्रीच्या जवळ जाण्याचा विचारही करणार नाही. पण राकेश तिच्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. तू मला वसी म्हणून पाहिलंस तरी चालेल, पण मी तुला माझी पत्नी म्हणूनच पाहतो. तुझ्या डोळ्यात दिसणारी ही माझ्या जीवाला मारून टाकणारी नजर माझ्यासाठीच आहे असं मी समजून घेतो. कोणत्याही पुरुषाच्या वाट्याला अशी अवस्था येऊ नये. खूप अपमानास्पद वाटतंय मला, पण तुझ्यापासून दूर राहणं मला जमत नाही. मी तुझ्यावर प्रेम करून बसलोय ग. असं म्हणत तो रडत रडत तिच्या छातीवर डोकं ठेवून लपून बसला. त्याच्या शब्दांनी ऐश्वर्याला मृत्यू समान वेदना होत होती. दोघांच्या मनात हजारो तक्रारी
गैरसमज आणि संघर्ष असले तरी बाहेरून ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीप्रमाणेच वावरत होते. ते अभिनय करत नव्हते, ते खरंच जगत होते. त्यांचं प्रेमच तसं होतं. आयुष्यामध्ये भिजला होता राकेश. सर, माझ्यावर एवढं प्रेम करू नका. बाळाचा जन्म झाल्यानंतर मी तुमच्यासोबत नसेन, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होईल. तिने हे त्याला अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं. कदाचित होईल, पण म्हणून तुला माझ्या जवळ ठेवून तुझ्यावर प्रेम न करता राहणं मला शक्य नाही ग. तू माझ्यासोबत असलेला प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान क्षण आहे. तू मला सोडून गेल्यानंतर माझ्या एकटेपणाला दिलासा देणारं औषध हे क्षण असतील. म्हणून मला स्वतःपासून दूर करू नकोस ऐशू, असं म्हणत तो तिच्याशी आणखी घट्ट चिकटून राहिला. भविष्याचा विचार न करता आजूबाजूचे प्रश्न, कटू आठवणी आणि मनातील कळवटपणा विसरून ते दोघे वर्तमान जगत होते. त्यांना आनंद मिळाला नव्हता. त्यांनी स्वतःचा आनंद स्वतः निर्माण केला होता. ईशाला मात्र पैसे मिळत नव्हते. त्यात भर म्हणून ऐश्वर्याची राकेश देशमुखसाठी असलेली काळजी आणि सेवा पाहून तिचं मन आतून जळत होतं. ती कितीही कठोर आणि निर्दयी दिसत असली तरी शेवटी ती ही एक स्त्रीच होती. मिहिरला पाहिलं की तिच्या पोटात कुठेतरी कळ उठायची. ही भावना तिच्या नियंत्रणाबाहेरची होती. आपण या मुलाला जन्म दिला आहे या भावनेचा एक विचित्र अभिमान तिच्या मनात होता. जन्म देण्यापलीकडे तिने त्याच्यासाठी काहीही केलं नव्हतं. तरीही मिहिर कुठेही असला तरी त्याच्या खोड्यात चोरून पाहण्याची संधी ती कधीच सोडत नव्हती. त्याच दिवशी हरीशचा फोन आला. काय ग, पैसे घेऊन परत येते म्हणाली होतीस ना? नवऱ्याला पाहिलंस आणि तिथेच संसार थाटून बसलीस का? फोनच्या दुसऱ्या बाजूने तो चिडून ओरडला. मला चिडवू नकोस हरीत. हा राकेश पैसे देतो म्हणून मला फसवत इथे बसवून ठेवलंय. मला त्याच्याविरुद्ध काही करता येत नाहीये आणि इथून निघूनही जाता येत नाहीये. तीही चिडून ओरडली. ओह, असं आहे का? ठीक आहे, सोड, मी बघतो. तिथे काय चाललंय त्याची मला सतत माहिती देत राहा. तो थोडा थांबला. मी ऐश्वर्याबद्दल काही माहिती गोळा करून ठेवली आहे. ती माहिती त्याच्या कानावर एकाची दोन करून सांग. तोही आपल्या वडिलांसारखा शिस्त, संस्कार आणि चारित्र्यांना खूप महत्त्व देणारा माणूस आहे. ऐश्वर्याबद्दल काही उलटसुलट सांगून आपण यात काही फायदा मिळवू शकतो का ते पाहूया. हरितने तिच्यासाठी एक योजना आखली. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ईशाने काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्यानुसार तिने आपली चाल खेळायला सुरुवात केली. पण याच काळात अनपेक्षित वज्राघात झाला. ऐश्वर्या अचानक गायब झाली आणि तेही तिच्या प्रसूतीच्या तारखेच्या अगदी एक दिवस आधी. संपूर्ण सत्याचा पडदा फाटण्याचा दिवस आता फार दूर नव्हता. दर महिन्याला तिला तपासणीसाठी घेऊन जाणं, फळांचे तुकडे स्वतःच्या हाताने तिला भरवणं, घराच्या मधोमध बसून इथे दुखतंय का आयशू असं विचारत तिचे पाय दाबून देणं, गरम पाण्याच्या शेकाने तिचे हातपाय शेकणं, रात्री झोपताना तिला आपल्या छातीवर घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहणं, तिच्यासाठी रंगीबेरंगी पेन आणून देणं, संध्याकाळी स्वतःच्या हाताने तिला समोसा आणि चहा देणं, तिच्यासोबत वेळ घालवणं, अशा प्रत्येक गोष्टीतून राकेश तिच्यावरचं प्रेम वाढवतच चालला होता आणि ऐश्वर्या मात्र त्या प्रेमाने गुदमरून जात होती. शक्य तितकी कोणतीही मनात खंत राहू नये अशा पद्धतीने त्याने तिला अक्षरशः तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. ती कुठेही असली तरी सतत तिच्याभोवती फिरणाऱ्या त्याच्या नजरेने ऐश्वर्याला अजून लाल व्हायची. गर्भवती स्त्रीला सर्वाधिक गरज असते ती आपल्या जोडीदाराच्या जवळिकीची आणि ती जवळीक मागण्याआधीच वंशीने तिला भरभरून दिली होती. तिच्यासाठी त्याने डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. फार मोठा सोडा न करता काही सुवासिनींना बोलावून 9 प्रकारचे पदार्थ बनवले होते. साधेपणाने पण मनापासून आणि समाधानाने तिचा डोहाळ्या जेवणाचा विधी पार पडला. ओटीसोबत सोन्याच्या आणि हिऱ्याच्या बांगड्यांसोबत काचेच्या हिरव्या बांगड्यांचा खणखणाट तिच्या हातात घुमत होता. मातृत्वाच्या आनंदाने आणि वसीच्या काळजीने ऐश्वर्याचा चेहरा उजळून निघाला होता. छोटंसं धोतर कुर्ता घातलेल्या आपल्या गोंडस मुलाला मांडीवर घेऊन वशी आणि ऐश्वर्या शेजारी बसले होते. त्या दोघांकडे पाहून तिथे उपस्थित असलेल्या कोणाचंही मन भरत नव्हतं. गुंतागुंतीच्या नात्यांच्या जाळ्यात अडकून तडफडत असूनही त्या क्षणी मिळालेला आनंद अनुभवण्याची संधी दोघांनीही सोडली नाही. देवकीने दोघांची दृष्ट काढली आणि आयुष्यभर हे दोघे असेच एकत्र राहावेत अशी मनापासून देवाकडे प्रार्थना केली. पण बिचारी ईशा मात्र जणू तिच्या मनात जळणाऱ्या मस्तराच्या आगीत होरपळत हे सगळं पाहत होती. दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान तिच्यासाठी असह्य होत होतं. त्याहूनही अधिक असह्य होतं ते वशीच्या मांडीवर बसून हसणारं तिचं स्वतःचं मूल. आई, आई असं म्हणत मिहिर ऐश्वर्याकडे झेपावण्याचा प्रयत्न करत होता.
आणि ते पाहून ईशाच्या मनातील ओढ आणखी वाढत होती. मिहीर तिच्या पोटात असताना तिच्या माहेरी झालेल्या डोहाळ्या जेवणात ती मनापासून बसलीही नव्हती. मला मुलं अजिबात आवडत नाहीत, आता एवढीच एक गोष्ट बाकी होते, असं चिडून म्हणत ती त्या सोहळ्यात बसली होती. आज मात्र तिने गमावलेल्या त्या 2 अमूल्य नात्यांची आठवण करून फक्त असह्यपणे दीर्घ श्वास सोडण्याशिवाय तिच्या हातात काहीच उरलं नव्हतं. नटून थटून चेहऱ्यावर अपार आनंदाचं हास्य घेऊन एखाद्या सौंदर्य देवतेसारखी बसलेल्या ऐश्वर्याकडे पाहणं ईशाला अजिबात सहन होत नव्हतं. मी जिथे असायला हवं होतं तिथे ही बसली आहे. तिचा राग अनावर झाला आणि तिने दात घट्ट आवळले. तिच्या गळ्यात तर मंगळसूत्रही नाही, तरीही यापैकी एकीनेही विचारलं का? पैसे दिसले की सगळ्या तोंड वासून हसत धावत येतात. ती त्या सुवासिनी स्त्रियांविषयी अत्यंत तुच्छतेने बोलत होती. पण ईशासारख्या शुद्रमनाच्या लोकांपैकी तिथे कोणीही नव्हतं. कोणीही वस्ती आणि ऐश्वर्याच्या नात्याची चिरफाड करत बसलं नाही. सगळ्यांनी त्यांना पती-पत्नी मानून मनापासून आशीर्वाद दिला आणि निघून गेले. तू मला स्वीकारलं नाहीस तरी काही हरकत नाही. आय लव्ह यू ऐशू. मला खूप इच्छा आहे ग, म्हणून सांगतोय, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. आय लव्ह यू वसी. तिनेही त्याला उत्तर दिलं. क्षणभर त्याचा चेहरा बदलला, पण लगेचच कळवट हसू ओठांवर आणत तो म्हणाला, दॅट्स ओके, आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. सर, तुमचं हे प्रेम, ही काळजी, हे सगळं तुमच्या मुलासाठीच आहे ना? तिला स्वतःलाही हा प्रश्न किती मूर्खपणाचा आहे याची जाणीव होती. तरीही त्याच्या तोंडून उत्तर ऐकण्याची तिला आतून तीव्र इच्छा होती. त्याचं वागणं आणि त्याचं तिच्यावरचं अमर्याद प्रेम काय सांगत होतं हे तिच्यापेक्षा अधिक चांगलं कोणाला माहीत होतं? हो, त्याच्या उत्तराने तिचा चेहरा क्षणात उतरला. त्याने तिच्या चेहऱ्यात झालेला बदल पाहिला. मुलासाठी नाही, मुलांसाठी, असं म्हणत त्याने तिचं डोकं हलकेच आपल्या हाताने हलवलं. तो आपल्या दोन्ही मुलांबद्दल बोलतोय असा गैरसमज करून ऐश्वर्या पुन्हा स्वतःलाच फसवून बसली. त्याने तिला पहिलं मूल म्हणून केव्हाच स्वीकारलं होतं हे तिला माहीतच नव्हतं. ईशाने आजूबाजूला पाहिलं आणि मग आपल्या खोलीत शिरली. बोल हरित, तिने फोनवर कुजबुजत म्हटलं. ईशा, शांतपणे ऐक. तू अशी मोर नाचू दे मग पिसारा गळू दे म्हणत बसलीस तर तो तुला फसवून घराबाहेर काढून टाकेल. आपल्याला जे हवंय ते आपल्यालाच हिसकावून घ्यावं लागेल. मला काय करायला सांगतोयस हरित? तो पैसे देण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. बहुतेक त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळीच योजना आहे. अजूनही मालमत्ता माझ्या नावावर करून द्यायला तयार नाही. मी इथे त्या तहानलेल्या चातकासारखी वाट पाहत बसली आहे, आणि ती सरोगेट आई म्हणून आलेली बाई आता घराची मालकीण बनून मूल जन्माला घालून इथे स्थायिक होणार असं दिसतंय. आणि मी, माझं काहीच काम झालेलं नाही, ना इकडची ना तिकडची अशी अवस्था झाली आहे माझी. त्यात तू वेगळाच जीव खातोयस. पैसे मिळाले का? मालमत्ता मिळाली का? म्हणून ती वैतागून म्हणाली. ठीक आहे, ते सोड. ऐश्वर्या आणि राकेशचं नातं कसं आहे? ते दोघे खूप जवळ आलेत का? काही पाहिलंस का? हरितने तिच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. हां, पाहिलंय. खूपच जवळ आहेत. अगदी 2 शरीर आणि 1 जीव असावेत असे. राकेश तिच्यासमोर अक्षरशः वितळतो. कालच पाहिलं मी. तिच्या पायाशी बसून तिचे पाय दाबत होता. तिच्या आवाजातून तीव्र चीड ओसंडून वाहत होती. एक गोष्ट चांगली समजून घे ईशा. तू त्याला धमकावून पैसे मागितलेस किंवा भावनिक ब्लॅकमेल केलंस तरी तो तुला पैसे देणार नाही. त्यासाठी दुसरा मार्ग आहे, आणि तो मार्ग तुलाच अंमलात आणायचा आहे. मी तुला पडदा मागून मदत करेन. हरितच्या आवाजात गूढपणा होता. मला काहीच समजलं नाही हरित. काय म्हणतोयस ते नीट सांग. ती अधिक सावध झाली. राकेश आधीच तुझ्या प्रकरणामुळे खूप त्रासलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तो त्या मुलीच्या इतक्या जवळ गेला आहे. तो तिला खूप चांगली मुलगी समजतो. त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण जर तो विश्वास खोटा ठरला तर तो आणखी तुटून जाईल. आणि एकदा तो पूर्णपणे तुटला की त्याला आपल्या इच्छेनुसार वाकवणं खूप सोपं होईल. मग आपल्याला हवं ते काम सहज करून घेता येईल. तुझी ही घाणेरडी कल्पना उचल आणि कचऱ्यात फेकून दे. तो त्या ऐश्वर्यासमोर एखाद्या सापासारखा मोहिनीच्या वश झाल्यासारखा उभा असतो. तिच्याबद्दल कोणी काही सांगितलं तरी तो ऐकणार नाही. उगाच माझं डोकं खाऊ नकोस, ईशा चिडून म्हणाली. अगं, वितळवणारा माणूस असेल तर दगडसुद्धा वितळतो. त्याला पटेल अशा पद्धतीने तुलाच सांगायचं आहे. काय? मी? ती हादरली. मी सांगितलं तर तो मला ठारच मारून टाकेल. मला मरायला म्हणूनच इथे पाठवलंयस का? ईशा संतापून ओरडली. आणि त्या क्षणी हरितच्या मनातली योजना तिच्यासमोर पूर्णपणे स्पष्ट होऊ लागली. दुसरा कोणताही मार्ग नाही ईशा, तुलाच बोलावं लागेल, असं म्हणत हरितने ऐश्वर्याबद्दल काही गोष्टी तिला सांगितल्या.
आणि त्यानंतर तो राबवणार असलेल्या योजनेची माहितीही दिली. ईशाने त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याच्या योजनेला होकार दर्शवला. बघ ना, ही ऐश्वर्या मुलांची किती जवळीक साधून वागते. मी एकदा त्या 2 मुलांशी मैत्रीपूर्णपणे बोलले होते, तर त्या निर्लज्ज राकेशने माझ्यावर कसा ओरडा केला होता. ती चिडून चेहरा वाकडा करत म्हणाली, तुम्ही दोघी बोलतात ते एकसारखं होतं का? हरितने उपहासाने विचारलं. नाही का? ती काहीच माहीत नसल्यासारखी विचारू लागली. एका मुलावर हात आणि दुसऱ्यावर पाय ठेवून बसली होतीस. त्याला तू मैत्रीपूर्ण वागणं म्हणतेस? हरित उपहासाने हसला. त्याच्याकडे उत्तर नसल्याने ईशा काही क्षण गप्प राहिली. ठीक आहे, ते सोड. ती तरी कुठे फार पवित्र आहे. तिने किती प्रकारची घाणेरडी कृत्य केली असतील कोण जाणे. आणि आता फार साध्वी असल्यासारखी राकेशसमोर नाटक करते. मी तिला त्याच्या नजरेत इतकी वाईट ठरवेन की तो स्वतः तिची मान पकडून तिला घराबाहेर फेकून देईल. तू फोन ठेव. असं म्हणत तिने फोन ठेवला आणि हरितची योजना कशी अंमलात आणायची याचा विचार करू लागली. राकेश ऐश्वर्याला घेऊन रुग्णालयात जाऊन आला. ही तिची शेवटची तपासणी होती. स्कॅनमध्ये पूर्ण वाढ झालेलं बाळ पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला. ऐश्वर्याच्या गर्भावस्थेत तिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आनंद, प्रत्येक अनुभव त्याने भरभरून जगला होता. तिच्या ओठांवर वारंवार येणारं वसी हे नावही त्याला तिच्यापासून दूर ठेवू शकत नव्हतं. पती पत्नीमध्ये असलेल्या प्रेमळ जवळिकीपेक्षाही त्यांच्या नात्यातील आपलेपणा कितीतरी अधिक होता. ती त्याला देत होती, तो स्वीकारत होता आणि त्याच्या बदल्यात तिला त्याहून कितीतरी अधिक वेदना देत होता. ईशासोबत त्याच्यात जी अस्वस्थता आणि ताण होता तो ऐश्वर्यासोबत अजिबात नव्हता. गर्भावस्थेत तिची काळजी घ्यायची, तिचं रक्षण करायचं, एवढाच विचार त्याच्या मनात सुरुवातीला होता. पण तिच्यावर प्रेम करून स्वतःला पूर्णपणे तिच्यात विरघळवून टाकण्याचा विचार नव्हता. इथे मात्र तुझं प्रेम माझ्यासाठी नाही हे माहीत असूनही ऐश्वर्याने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. आणि तू कधीच माझी होणार नाहीस हे माहीत असूनही वसीने तिच्यावर आपला जीव ओवाळून टाकला होता. याच काळात ईशाने हळूहळू वसीशी बोलणं वाढवलं. सुरुवातीला साध्या गप्पा आणि नंतर तिच्या बोलण्यात पैशांचा आणि मालमत्तेचा विषय येऊ लागला. राकेशने तिच्या प्रश्नांना योग्य उत्तरं दिली आणि तिला स्पष्टपणे दूर ठेवलं. पैसे मिळायला वेळ लागेल. तुला हवं असेल तर तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. सगळं तयार झालं की मी तुला बोलावेन, त्याने अगदी शांतपणे सांगितलं. ईशाने भुवया उंचावल्या. नाही, मी इथेच राहते आणि पैसे घेऊनच जाते. पण तुम्ही पैसे देण्यासाठी जो वेळ घेत आहात ना, तो खूपच जास्त आहे, ती चिडलेल्या चेहऱ्याने म्हणाली. त्याला मी काय करू ईशा? तू मागितलेली रक्कम आणि मालमत्तेची किंमत दोन्ही खूप मोठी आहेत. थांबावंच लागेल, तो उपहासाने हसला. त्याच्या शब्दांमध्ये दडलेला दुसरा अर्थ ईशाला अजिबात समजला नाही. हरित बरोबर म्हणत होता. या माणसाला धमकावून काहीही मिळवता येणार नव्हतं. तो कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हता. मग त्याने तिला इथे राहूच का दिलं होतं? तिला काहीच समजत नव्हतं. त्यानंतरच्या दिवसात ईशा मुद्दाम त्याच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने घरभर फिरू लागली. कित्येक दिवस पुरुषाच्या सहवासापासून दूर राहिल्यामुळे कदाचित तिला राकेशची जवळीक हवी होती. ती मुद्दाम साडीच्या कमरेवरची घडी खाली ओढून त्याच्यासमोर फिरू लागली. पण बिचारावस्ती, त्याने तिला एखाद्या क्षुल्लक जीवा इतकीही किंमत दिली नाही. देवकी मात्र ईशाच्या परतण्याने आतून हादरली होती. स्वच्छ वाहणाऱ्या नदीसारखं माझ्या मुलाचं आयुष्य चाललंय, मग पुन्हा हा गटाराचा प्रवाह त्यात येऊन का मिसळायला हवा? या विचाराने ती ईशाला मनोमन शिव्याशाप देत होती. तिने आपल्या मुलालाही समजावून पाहिलं. का रे राकेश, साक्षात देवी ज्या घरात आहे त्या घरात या अपशकुनी बाईला पुन्हा का आणून ठेवलंस? मला कशाची तरी खूप भीती वाटते रे. तिचं वागणं अजिबात ठीक नाही. तिला या घरातून हाकलून दे. या विषारी सापाला दूर कर. तिला रोज पाहिलं की माझं हृदय धडधडतं. देवकीने आपली भीती उघडपणे व्यक्त केली. राकेशने तिला मिठी मारली. आई, मी आयुष्यात एकदा फसलो आहे. तिला घरात ठेवण्यामागे माझं कारण आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. त्याच्या शांत आणि स्थिर आवाजाने देवकीला थोडा दिलासा मिळाला. तरीही तिच्या मनात कुठेतरी एक अनामिक भीती होतीच. दरम्यान ईशाने ऐश्वर्यावर थेट हल्ला करण्याचा निर्णय घेतला. राकेश तिच्यासोबत इतका जवळीक साधून वागत होता हे पाहून तिच्या मनात ऐश्वर्याबद्दल इतका राग भरला होता की तिला अक्षरशः तिचा जीव घ्यावासा वाटत होता. ऐश्वर्या, मूल जन्माला घालण्यासाठी आली असशील तर तेवढंच काम कर. माझ्या नवऱ्यासोबत एवढी जवळीक साधून का वागतेस? तू काही केलंस तरी त्याच्या मनात अजूनही मीच आहे. तू इथून गेलीस तरच मी त्याच्यासोबत पुन्हा संसार करू शकते आणि माझ्या मुलासाठी माझ्यासोबत असणं अधिक सुरक्षित आहे. ईशाने आपली जुनीच युक्ती पुन्हा वापरली. पण ऐश्वर्या मात्र खळखळून हसली. कोण? तू त्याच्या मनात आहेस? तिने उपहासाने विचारलं. असशीलच.
राक्षसी म्हणून, भूतासारखी म्हणून, नीच बाई म्हणून नक्कीच त्याच्या मनात असतील. तिच्या उपरोधिक बोलण्याने ईशाचा चेहरा रागाने लाल झाला. ए, तिने एक बोट वर करत तिला इशारा दिला आणि दात आवडले. शी, हात खाली कर, नाहीतर तुला संपवून टाकेन. ऐश्वर्याने डोळे वटारत एखाद्या रणरागिणीसारखे तिच्यावर फुत्कारलं. ईशा क्षणभर घाबरली. त्याच्यावर तुझी नजर पडली ना तर मी काय करेन हे मलाही माहीत नाही. तो कदाचित तुझ्यावर दया दाखवेल, पण मी तशी नाही हे लक्षात ठेव. राकेश सरांचं आयुष्य सुखाचं राहावं यासाठी तुला ठार मारून तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही. ऐश्वर्या एखाद्या सिंहिणीसारखी गरजली आणि ईशा तिथून अक्षरशः पडत सुटली. शेवटी जीव महत्त्वाचा नव्हता का? ऐश्वर्या स्वभावाने अतिशय शांत आणि भित्र स्वभावाची मुलगी होती. ईशाला वाटलं होतं की तिला धमकावून, घाबरवून आणि पळवून लावून ती पुन्हा स्वतःची जागा मिळवेल. पण तिने ज्याला घाबरवायला गेली होती तीच ऐश्वर्या उलट तिच्यावर झेपावली होती. राकेशने आयुष्यभर एकटं राहिलं तरी कदाचित त्याला काही हरकत नसते, पण त्याचं संपूर्ण आयुष्य ईशाच्या हातात सोपवायला ऐश्वर्या काही मूर्ख मुलगी नव्हती. ईशा तिथून संतापाने निघून गेल्यावर ऐश्वर्याने आपल्या पोटावरून हात फिरवला. काय रे बाळा, आई बरोबरच बोलली ना? अशा राक्षसी लोकांपासून बाबांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे ना? मी इथे नसले तरी माझ्या जागी तूच तुझ्या बाबांची काळजी घ्यायचीस. करशील ना बाळा? तिने विचारताच पोटातील बाळाने हलकासा हलत तिला उत्तर दिलं. ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने बाळाला आपल्या हलकेच हाताने स्पर्श करून त्याचं चुंबन घेतलं. ऐश्वर्याजवळ ईशाची पहिली चाल अजिबात चालली नव्हती. हरितने सांगितलेली योजना विसरून ईशाने स्वतःचीच दुसरी योजना आखण्याचा प्रयत्न केला, पण तीही फसली. आता हरितच्या योजनेनुसार तिने राकेश समोर आपली बोलण्याची कला वापरायला सुरुवात केली. एकदा राकेश एकटा असताना ती त्याच्याजवळ गेली. राकेश, ही ऐश्वर्या अजिबात ठीक मुलगी नाही आहे. तिचा भूतकाळ खूपच घाणेरडा आहे, ती मुद्दाम अळखळत म्हणाली. असं? त्याने भुवया उंचावत उपहासाने विचारलं. त्याची नजर सांगत होती की तू काय बोलणार आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. ईशा क्षणभर गोंधळली. असं माझ्याकडे पाहू नकोस राकेश. तिचे खूप बॉयफ्रेंड्स होते. तिचं चारित्रच चांगलं नाही. शाळेपासून कॉलेजपर्यंत तिची बदनामी होती. तिच्या वागण्याला कंटाळूनच तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव दिला हे तुला माहीत आहे का? ओह, राकेशने आपला राग आवरला आणि ओठ वाकवले. बोलत राहा. शेवटी तुलाच तुझ्या शब्दांनी अडकवतो असा विचार त्याच्या मनात आला असावा. तुला एक गोष्ट माहीत आहे का? तिने तुझ्या लग्नाआधीपासूनच तुझा पाठलाग केला होता. तुला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी ती तुझ्या घराभोवती फिरत राहायची म्हणे. राकेशचे डोळे बारीक झाले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती मुद्दाम थांबली. राकेशने उत्सुकतेने तिच्याकडे पाहिलं. ईशाच्या चेहऱ्यावरचा उत्साह वाढला. एवढंच नाही, आपल्या मुलाचा जन्म झाला त्या काळात सुद्धा ती रुग्णालयाभोवती फिरत होती. का? फक्त पैशांसाठी, तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तुझ्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी. एखादी संधी मिळण्याची वाट पाहत होती आणि मिहीरच्या माध्यमातून तू स्वतःच तिला ती संधी देऊन टाकलीस. राकेश काहीच बोलला नाही. ईशा आणखी पुढे सरकली. तिचं चारित्र्य चांगलं नाही म्हणूनच ना तू मला घटस्फोट दिलास. पण तुझ्याशी घटस्फोट झाल्यानंतरच मला माझी चूक समजली. माहिती आहे, तुझी किंमत तेव्हाच मला कळली. पण तू बदलला होतास. मला आणखी एक संधी न देता पैशांसाठी आलेल्या या विषारी वेलीला आपल्या घरात जागा दिलीस. ती थांबली नाही. बरं झालं मी इथे आहे म्हणून तिचं खरं रूप शोधून तुला सांगितलं. नाहीतर तुझी अवस्था काय झाली असती याचा विचार तरी केलास का? ईशा ज्या ज्या संधी मिळतील त्या प्रत्येक संधीचा वापर करून त्याच्या मनात विष ओतत होती. पण तिचे शब्द राकेशच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते. त्याच्या मनात फक्त एकच नाव घुमत होतं, ऐशू. त्याने इतक्या मोठ्याने गर्जना केली की संपूर्ण घर हादरलं. ईशाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद फुलला. तिची योजना यशस्वी झाली असंच तिला वाटलं. काय झालं रे? एवढा का ओरडतोयस? ऐश्वर्या बाहेर गेली आहे. देवकी घाबरून धावत आली. तेवढ्यात राकेशचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि स्पीकरवर ठेवला. फोन ऐश्वर्याचा होता. राकेशचे हृदय धडधडू लागलं. मी जे सांगते ते नीट ऐका. फोनवरून ऐश्वर्याचा आवाज ऐकू आला. तुमच्या मुलाला जन्म देण्यासाठी तुम्ही मला जे पैसे दिले ते माझ्यासाठी पुरेसे नाहीत. मला अजून खूप पैसे हवे आहेत. पैशांसाठी मी खूप दिवसांपासून तुमचा पाठलाग करत होते. मिहीर हा माझ्या हातात घेतलेला एक प्रोजेक्ट होता, पण मला वाटत नाही की मला त्यातून माझ्या अपेक्षे इतके पैसे मिळतील. राकेशच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तो निश्चलपणे ऐकत राहिला. आणि त्यात भर म्हणजे मला तुमच्यासोबत एकट्या तुमच्यासोबत सुखाने आयुष्य जगता येणार नाही. मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे.
मला जेव्हा वाटेल तेव्हा मला ज्या पुरुषासोबत वाटेल त्याच्यासोबत आनंदाने राहायचं आहे. ती ईशाच्या भूमिकेचं अगदी हुबेहूब प्रतिबिंब बनून बोलत होती. म्हणून मी तुम्हाला सोडून जाणार आहे. मी सांगते त्या ठिकाणी पैसे घेऊन आला तर मी व्यवस्थित तुमच्या मुलाला जन्म देऊन निघून जाईन. पण जर तुम्ही पैसे घेऊन आला नाहीत तर माझ्या पोटात असलेल्या तुमच्या मुलाला मी स्वतःच मारून टाकेन. राकेशचे डोळे हळूहळू मोठे झाले. आजकाल कितीतरी वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तुम्हाला समजत असेलच अशी आशा करते. ती अगदी यंत्रासारख्या थंड आवाजात बोलत होती. देवकीच्या अंगावर काटा आला. अरे देवा, ही सुद्धा पैशांसाठी माझ्या मुलाला फसवून त्याच्या विश्वासाचा गळा घोटते. ती रडत म्हणाली, माझं मुलं अजून किती सहन करणार आहे देवा. ईशा मात्र हात छातीवर घालून उभी राहिली होती. तिच्या चेहऱ्यावर किळसवाणं समाधान होतं. मी म्हणत नव्हते का तुम्हाला तिच्याबद्दल? ती विषारी हसत म्हणाली. फोनवरून ऐश्वर्याचा आवाज पुन्हा आला. मी सांगितलेल्या ठिकाणी पैसे घेऊन लवकर या, नाहीतर तुमच्या चुकीमुळे मिहीरसोबत आणखी 2 जीव जातील. क्षणभर शांतता पसरली. पैसे महत्त्वाचे आहेत की तुमच्या मुलाचा जीव हे आता तुम्हीच ठरवा. वस्तीचा श्वास अडकला. लवकर या राकेश. कॉल संपला. काही क्षण राकेश पूर्णपणे स्तब्ध उभा राहिला. त्याचे डोळे अविश्वासाने मोठे झाले आणि मग त्याच्या डोळ्यांच्या कडांपलीकडे एक अश्रू नकळत ओघळला. तो अश्रू त्याला स्वतःलाही जाणवला नाही, कारण त्याचं संपूर्ण जग त्याच्या पोटात वाढणाऱ्या आपल्या बाळासह एका क्षणात त्याच्यापासून दूर गेल्यासारखं झालं होतं. तर यामागे काय सत्य दडलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला पुढचा भाग ऐकावा लागेल आणि तो भाग आपल्या या कथेचा शेवटचा भाग असेल. पण हा आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.